त्या सर्वांच्या माहितीसाठी तर साई श्रद्धा ग्रुपनं दाखवून दिलेलं आहे की क्रिकेटच्या माध्यमातून पैसा कमावता येत नाही आहे, तर क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक कार्य देखील केलं जात आहे. तुकारामजी मांगेला सर माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. दोन संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. या ठिकाणी आपण पाहत आहेत JR स्पोर्ट्स दहिसर संघ आणि एका साईडला आपण पाहत आहेत साईश स्पोर्ट्स कारभाव. JR म्हटलं तर नक्कीच थॉमस डायस हे नाव दहिसर पट्ट्यातील एक मोठा खेळाडू. आज तो प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे की नाही हे देखील पाहायला मिळेल. थॉमस आपण जर पाहिलं तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आहे, त्या ठिकाणी थॉमस आहे. मात्र तिथून जर आला असेल तर नक्कीच थॉमसनं मात्र आपल्या संघाला वेळ दिला असेल. तुकारामजी नक्कीच आपण चर्चा करणार आहोत या दोन संघ जे आमने सामने बघतोय, साई स्पोर्ट्स खारबाव आणि JR स्पोर्ट्स दहिसर. ही लढाई सुद्धा जसं गेला मी म्हटलं होतं ना, बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तमची ही लढाई राहणार आहे. आणि जसं आपण उल्लेख केला, दोन्ही मुलींचा इथे सन्मान सत्कार केला जाईल आणि ज्या माध्यमातून हा सामाजिक वारसेचा जो वसा जोपण्याचा प्रयत्न केला जातोय, खास करून मैत्री ग्रुपच्या माध्यमातून एक प्रशंसनीय एक कौतुकास्पद काम आपल्या मार्फत केलं जात आहे. कारण क्रिकेट म्हटलं, खेळ म्हटलं हे फार महत्त्वाचे आहेत. आजच्या घडीला खेळ हा फार महत्त्वाचा आहे, फक्त खेळासाठी नाही, एकत्र येण्यासाठी, सर्वांना एकत्र बांधण्यासाठी, सर्वांना एकजूट करण्यासाठी खेळाची भूमिका फार महत्त्वाची आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनला क्षेत्ररक्षण होत असताना दोन्ही सलामीची जोडी मैदानावरती. करण पाटील आणि प्रणय पाटील ही सलामीची जोडी. करण पहिल्या चेंडूवरती इथे येतात, 2 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती आहे वीर. कारण खेळ का महत्त्वाचा आहे, कारण जसं मी नेहमीच म्हणतात ना भरतजी, मतलब क्रीडा से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र. क्रीडा तुम्ही खेळा, तुमचं चरित्र बनणार आणि चरित्र से बनता है राष्ट्र. राष्ट्र सर्वतोपरी आहे, तर नक्कीच त्या माध्यमातून आपल्याला यश लाभेल. या चेंडूला जातोय, चेंडू चालला फाईन लेग रिजन मध्ये, पंचांच्या इशाऱ्याची वाट बघू, चौकार आलाय, म्हणजे करणच्या बॅटमधून आलाय हा पहिला चौकार. 4 धावा. षटकातील या 2 चेंडूवरती आल्या आहेत 6 धावा. तर या ठिकाणी आपण पाहतोय तुकारामजी, कुमारी प्रतीक्षा शरद पाटील आणि कुमारी श्रुती गणेश माने ज्या 2 मुली दत्तक घेतलेल्या आहेत, त्या मुलींचं या ठिकाणी आगमन होताना त्या ठिकाणी आपण पाहतोय. तर मनपा शाळा क्रमांक 9च्या शिक्षिका देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच त्या मुलींचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपण पाहतायत या ठिकाणी रजा घेतात. मात्र साहेबांना आमच्याकडून विनंती असेल की पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेस नक्कीच आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आदळला गेला तो अंगावर. अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला. जी उंची प्राप्त व्हायला हवी होती, ज्या उंचीची अपेक्षा मी तर म्हणेन तुकारामजी फलंदाजांना केली होती, या कारणास्तव थोडा सफल देखील फलंदाज झाला होता, ती उंची त्याला प्राप्त झाली नाहीये. काही ठिकाणी जर बघितलं, थोडासा चेंडू खाली राहतोय, त्याचा अंदाज थोडासा चुकला, ऑन साईडला करण्याचा प्रयत्न होता. करण पाटील एक चौकार जिच्या बॅटमधून आपण बघितलेला आहे. 7 धावसंख्येवरती आतापर्यंत संघ पोहोचला आहे हा साईश स्पोर्ट्स खारबावचा संघ. वीर गोलंदाजी मार्कवरती मोठा फटका करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे मध्ये, क्षेत्ररक्षक पाठीमागे गेला, हातातनं चेंडू निसटलाय. शेवटच्या चेंडूवरती नजर ठेवली होती, हाताची ओंझळ करताना थोडासा चुकलाय, चेंडू हातातनं निसटलाय. एक जीवनदान लाभले, ते मात्र प्रणयला, एक महत्वाच्या या खेळाडूला, सलामीवीराला लाभलंय जीवनदान. क्रिकेटमध्ये जसं नेहमीच म्हणतात, पकडो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस, पकडेंगे कैच तो जीतेंगे मैच. और अगर ये बॉल फिसला है या मैच फिसला है, ये तो आने वाला वक्त बताएगा. पुन्हा एकदा वीर सज्ज होतोय, ऑन साइडला खेळतोय, चेंडूला मिड विकेट रिझर्व मध्ये, क्षेत्ररक्षक आलाय सीमारेषेजवळनं, तोही चुकलाय, त्याच्याही हाताला चकून चेंडू गेलाय सीमारेषे पार, चौकार. या ठिकाणी आपण पाहतायत कुमारी प्रतीक्षा शरद पाटील तसेच
कुमारी श्रुती गणेश माने मनपा शाळा क्रमांक 9च्या या विद्यार्थिनी आहेत. इयत्ता 7वी मध्ये शिकत आहेत आणि नक्कीच चांगला संकल्प खास करून आपण पाहतायत साई श्रद्धा ग्रुपच्या माध्यमातून या दोन मुलींचा इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी पर्यंत 3 वर्षाचा शैक्षणिक खर्च मात्र या साई श्रद्धा ग्रुपच्या माध्यमातून उचलला जातोय. त्यांच्यासोबत आपण पाहतायत मनपा शाळा क्रमांक 9च्या शिक्षिका आपण पाहतायत. तर मॅडम आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 12 आपण 2 संघ पाहतोय. साईश स्पोर्ट्स खारबाव वर्सेस आपण पाहतायत GR स्पोर्ट्स दहिसर. ज्या वेळेस आपण तुकारामजी पाहिलं चुका एका साईडला आपण पाहिला तर बॅटिंग पॉवर प्लेमध्ये झेल देखील सुटला गेला. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील चुकीचं पाहायला मिळालं. गोलंदाज आपल्या जीवाची आकांक्षा करतोय. प्रत्येक वेळी चेंडू टाकताना तो विचार करतोय की मला कोणत्या पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळायचा आहे. मात्र त्या गोलंदाजाला हवं असतं ते एक चांगलं क्षेत्ररक्षण. ते जर मैदानाच्या आतमध्ये झालं तर नक्कीच तो एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज देखील ठरू शकेल. मात्र यावेळेस ते क्षेत्ररक्षण मी म्हणेन दहिसर संघाकडून पाहायला मिळत नाहीये. तुकारामजी नक्कीच क्षेत्ररक्षण हा महत्वाचा दुवा आहे आणि जसं आपण उल्लेख केला दोन्ही या मुलींचा दोन्ही कन्यांचा आज आपण व्यासपीठावरती त्या दोन्ही कन्यांना बघू शकता. एक म्हणजे डोळ्यामध्ये भविष्याची चिंता नाहीये कारण इथे आल्यानंतर त्यांना माहिती आहे मैत्री ग्रुप पुन्हा एकदा त्यांच्या मदतीला आला आहे आणि एक आश्वासक आहे. चेहऱ्यावरती निरव भाव आहेत. एक आश्वासक आहेत की इथून ज्या पद्धतीनं आपण स्वप्न बघतोय आपल्या भविष्याची त्या स्वप्नांना पंख देण्याचं काम स्वप्नांना अजून पुढे नेण्याचं काम या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून नक्कीच केलं जाणार. म्हणजे जसं आपण एक टॅगलाईन बघतो ना मुलगी शिकली प्रगती झाली पण खऱ्या अर्थानं मैत्री ग्रुप ते इथे दाखवतोय. ते उदाहरणासहित दाखवतोय की मुलगी शिकली नाही तर तिच्या पाठीमागे उभं राहा. तिच्या शिकवण्यासाठी पाठीमागे उभं राहा. पाठीमागे गेला या चेंडूला दारतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार 6 धावा. पत्रकार अजितजी सरांचे इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील इथे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सर. नक्कीच ज्याप्रमाणे उल्लेख केला तुकाराम सरांनी की या मुलींना आता मात्र पाठीमागे वळून पाहायचं नाहीये. मात्र इथे मात्र एक अप्रतिम फटका पाठीमागे पाहायला मिळतोय. 6 धावेचा 18 धावा धावफलकावर इथे पाहिलं आपण तर वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लाईन ऑफ लेंथ आपण पाहिली तर भरकटताना गोलंदाज वाईटचा इशारा या ठिकाणी 1 धाव मात्र अंकित केली जाईल. तुकारामजी साई श्रद्धा ग्रुप पहिलं वर्ष पहिलं पर्व पहिलं आपण पाहतोय. या पहिल्या पर्वामध्ये एक समाजकार्य आपण पाहतोय. मात्र उत्कंठ असेल ज्यावेळेस मैत्री चषक 2023 पर्व दुसरं पुढे येईल त्यावेळेस आणखीन कोणतं सामाजिक कार्य या साई श्रद्धा ग्रुपच्या माध्यमातून केलं जाईल ही उत्कंठा नक्कीच अनेक प्रेक्षकांना लागून राहील. ही हुरूर मनामध्ये अनेक प्रेक्षकांच्या लागेल की पुढच्या वर्षामध्ये काय नवीन पाहायला मिळेल. मात्र तुम्हाला ते नक्कीच पाहायला मिळेल. आणि ज्या वेळेला या संपूर्ण म्हणजे साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक हे जर नाव दिले ना मैत्री चषक का दिलं. मैत्री मित्र म्हणजे कोण म्हणजे आपण भरपूर सांगतो की माझे फेसबुकवरती 1000 मित्र आहेत इंस्टाग्रामवरती 2000 मित्र आहेत पण खऱ्या अर्थानं कोण मित्र जो अशा वेळेला मदतीला धावून येतो ना तो खरा मित्र. या मैत्री चषकाच्या माध्यमातून साई श्रद्धा ग्रुपने दाखवून दिले तो वारसा तो सामाजिक सेवेचा वारसा खऱ्या अर्थानं दाखवून देतो. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 20-20. रिव्हर्सिपचा फटका चेंडूला पॉइंटच्या डोक्यावर खेळतोय. चेंडू झाला सीमारेषा पार चौकार. आणि जसं बरं जी मी उल्लेख केला मित्र म्हणजे कोण म्हणजे आयुष्य नावाचं स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते ना आणि चार्जर नावाचे नातेवाईक जेव्हा सापडत नाहीयेत तेव्हा पॉवर बँक म्हणून धावत येतात ते मित्र. ते खऱ्या अर्थाने मित्र. तर ते मैत्री चषकाच्या माध्यमातून आपण बघतोय. या चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावर आलाय एक देखणा उत्तुंग षटकार 6 धावा. ऑन साईडला ऑन फायर म्हणता येईल असा फटका स्क्रीनवरती आपण परत बघताय.
मिडल अँड लेगवरचा हा चेंडू ऑन साइडला ताकद देतोय, टायमिंग देतोय, परफेक्टनेस देतोय हा फलंदाज आणि चेंडूला धरतोय सीमारेषा पार हा षटकार. करण पाठीमागची आपण एक सुद्धा बघितलं होतं, शेवटच्या क्षणी थोडासा कमी पडला होता, पण इथे साईश स्पोर्ट्स खारबाव आतापर्यंत आपण बघितलं तर 10 चेंडूचा खेळ झालाय आणि 10 चेंडूपर्यंत धावसंख्या उभारली ती मात्र 30. खऱ्या अर्थानं आता इथे मुक्त असताना फटक्याची उधळण केली जात आहे. पुढील चेंडू अपील केलाय आणि पंचांचं बोट वर जाण्याच्या अगोदर फलंदाज सुद्धा पॅव्हलिनच्या दिशेने चाललाय. याचा अर्थ एक चांगली खेळाडूवरती एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवतोय हा फलंदाज, यश लाभतंय हे मात्र पहिलं या संघाला आणि फलंदाज जातोय बॅक टू डगआउट, बॅक टू पॅव्हलियन. तुकारामजी म्हणायचं गेलं तर ज्याला खारबाव नगरीचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातोय तो प्रणय पाटील मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर डगआउटच्या दिशेने येतोय. दोन षटकार एक चौकार आपण प्रणयच्या बॅटमधून पाहिलं आणि नक्कीच असं वाटलं होतं की धावसंख्येला चांगला आकार देण्याचं काम प्रणय मैदानाच्या आतमध्ये करेल. मात्र योग्य त्यावेळी मी तर म्हणेल षटक क्रमांक 2 आणि या योग्य त्या वेळी मात्र प्रणय नावाची अडचण मैदानातून बाहेर काढली गेली. GR स्पोर्ट्स दहिसरचा गोलंदाज आशू या गोलंदाजानं मैत्री खरोखरच तुकारामजी मित्र कसा असायला हवा, मी तर म्हणेल मित्र असायला हवा आरशासारखा जो प्रामाणिकपणे आपले गुण आणि दोष हे दोन्ही आपल्याला दाखवेल असा मित्र जीवनामध्ये असायला हवा. मैत्री चषक 2022 पर्व पहिलं सर्व क्रीडा रसिकांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. समालोचन कक्षामध्ये आपण पाहत आहेत व्हॉइस ऑफ विरार मिस्टर तुकारामजी मांगेला, त्यांच्यासोबत मी स्वतः भरत राऊत आहे. धावसंख्या आपण पाहत आहेत धावफलकर पाहायला मिळते 30. यावेळेचा मेस्तान स्ट्रोक आहे, चेंडू हवेत. इथे मात्र जवळ दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला गेला. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय खारबाव या संघाला, संघ मात्र थांबतोय 30 या धावसंख्येवर. स्थितीमध्ये म्हणायचं गेलं तर 30 धावा तुकारामजी 15च्या करंट रन रेटनं खारबाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे आणि नक्कीच हा करंट रन रेट जर 6व्या षटकापर्यंत ठेवला तर एका चांगल्या स्थितीमध्ये तुकारामजी खारबाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जवळपास 75 धावा धावफलकावर लागू शकत आहेत. पहिल्या 10 चेंडूमध्ये काय घडलंय बघा, जसं आपण उल्लेख केला ना 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये 15च्या सरासरीने इथे 30 धावा मारल्यात आणि आपण जसं उल्लेख केला 70-75 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करणार साई स्पोर्ट्स खारबावचा संघ. पण गेले 2 चेंडू बघितले ना, 2 चेंडूवरती 2 गडीही बाद झालेत. पहिल्या 10 चेंडूमध्ये 30 धावा आल्या होत्या आणि गेल्या 2 चेंडूवरती आल्या आहेत 2 गडी. GR स्पोर्ट्स दहिसरसाठी हे महत्वाचं होतं. एक ब्रेक थ्रू मिळवून देणं, जोडी तोडणं फार गरजेचं होतं. आशूने ते करून दाखवले. थोडा मागणा ठरलाय, 18 धावा जरूर त्याच्या षटकामध्ये आलाय, पण शेवटच्या 2 चेंडूवरती 2 या गड्यानंतर पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. हे तिसरं षटक असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले. फलंदाजाने विचार केला इथून आपला मोमेंटम आहे, आपल्या बाजूनं हवा आहे. हवा कोणाच्या बाजूने आहे ते सामनाच बघेल. तुर्तास हवा जी खेळपट्टीला अक्रॉस वाहते ना, तर ते बघता हा पॉवर प्ले घेण्याचा विचार केलाय, निर्णय केलाय. निर्णय कितपत योग्य कितपत सार्थ ठरवतील हे दोन्ही फलंदाज हे बघणं फार औत्सुक्याचं आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे रियाज. मी पुन्हा एकदा बरेच आपल्या दिशेने येणार आहे. जे आपण उल्लेख केला ही आस्किंग जी रन रेट आहे ना धावगती ही कायम राखेल का, याच वेगाने हा संघ पुढे जाईल का, की इथून पुन्हा एकदा कमबॅक करेल. आकोटा प्यादा चेंडू या चेंडूला हुक करतोय, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
हा संघ पुढे जाईल का, याच वेगाने याच स्पीडने हा संघ जाईल का. आणि वेगाने धावायचं असेल ना तर दम लागणार. वेगाने धावलं की दम लागणार, पण वेगाने धावण्यासाठी सुद्धा दमच लागतो. जास्त धावण्यासाठी दम लागतो, जास्त धावल्यावरतीही दम लागतो. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, पंचाकडनं वाईट चेंडूचा इशारा आला. एक अवांतर धाव मिळतोय पुन्हा एकदा बालाजी आपल्यापर्यंत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, दुसरा व्हाईट बॉल. भरतजी. नक्कीच नक्कीच दम या शब्दाचे अर्थ विवणे भरपूर आहेत आणि त्या दिशेने आम्ही वळणार आहोत तुकारामजी. मात्र सामना आपण पाहतोय 35 धावा. यावेळेस मी तर म्हणेल एक सर्वात मोठा वाईट चेंडू, सर्वात मोठा मात्र हा वाईट पाहायला मिळतोय. दिशा भरकडतोय हा गोलंदाज दम. खरोखर तुकारामजी सरांना नक्कीच चांगलं म्हटलं की धावायला देखील दम लागतो आणि धावल्यानंतर देखील दम लागतो. त्यानंतर यावेळेस सुरेख फटका शफल झाला, बॉडीला मूव्ह करून मात्र चेंडूला फेकून दिलं गेलं, ते म्हणजेच लॉंग लेगच्या दिशेनं. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय शतरक्षक आहे प्रोडक्शनसाठी, मिळतील या फटक्यावर ती म्हणजेच फक्त एक धाव. सुरुवात आपण पाहिली तुकारामजी, चांगली सुरुवात केली होती. पहिल्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक आपण 2 पाहिलं तर 18 धावा. मात्र त्यानंतर आपण पाहिलं आशूच्या शेवटच्या 2 चेंडूवर आलेल्या 2 विकेट. यावेळेस महेंद्रसिंग धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिड ऑफ त्या ठिकाणी आहे. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक धाव इथे मिळेल तर तिथून मात्र मी तर म्हणेल दहिसर संघ यावेळेस थांबवण्याचं काम करतोय खारबाव या संघाला. कारण खारबावचा आपण वंडर बॉय ज्याला आपण म्हटलं होतं मगाशी, खास करून प्रणय पाटील, ज्या खेळाडूची खास करून भीती होती दहिसर या संघाला. कारण या खेळाडूनं नक्कीच मोठमोठ्या पारी अनेक स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत. मी तर म्हणेल मॅच विनिंग पारी देखील प्रणय पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत. तो प्रणय पाटील मात्र डगआउटमध्ये आहे. त्या कारणाचं नक्कीच दहिसर संघ मी तर म्हणेल तुकारामजी की खारबाव संघाच्या धाव फलकावर नक्कीच नियंत्रण ठेवू शकेल. नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार. येतो घुटना टेक तमाशा देख, पण चेंडू गेलाय सरळ मिड विकेटच्या हातामध्ये. एक सोप्पा साधा झेल, गडी जातोय बॅक टू डगआउट. बॅक आपण बघतो 38 38 वरती आहेत. घुटना टेक तमाशा टेक, डोपं टेकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशन कमी होतं, लांबीही कमी होती, उंची जास्त होती या चेंडूला आणि इथे मात्र परतावा लागलं. ते फलंदाज परागला. आणि जसं भरतजी आपण उल्लेख केला, प्रणय बाद झाले, त्याच्यानंतर अक्षय बाद झाले, आता पराग मात्र बाद होऊन तंबूत परतत. आणि जसं प्रणयचा आपण उल्लेख केला, एक हुकमाचा एक्का होता, एक ट्रम्प कार्ड होतं, परंतु आपल्या संघासाठी फायदेशीर असतं. ज्यावेळेला हुकमाचा एक्का लवकर पडतो तेव्हा दुसऱ्या फलंदाजाला ती संधी असते. आपदा में आप संधी तलाश कीजिए, म्हणजे क्रायसिस में आप अपॉर्च्युनिटी देखिए. इथे परिस्थिती आपल्या विपरीत असेल ना तर आपली मनस्थिती आपण काय ठेवतो याच्यावरती परिस्थिती बदलणार की परिस्थिती आपल्यावरती हवी होणार हे ठरलं जात आहे. इथे मात्र कौतुक रियाजचं या षटकामध्ये पुन्हा एकदा परतूत आणले या गोलंदाजाने. रियाज स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज बघतोय सूरज. या षटकातील पुढील चेंडू थोडासा खाली राहतोय. याच कारण म्हटलं तर काही काय आहेत की तिथे थोडासा चेंडू खाली राहतोय. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. जिथे पहिल्यामध्ये बनले होते 12, दुसऱ्यामध्ये बनले होते 18 आणि तिसऱ्या षटकामध्ये बनले आहेत फक्त 8 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 38. 38 वरती एक ब्रेक सुद्धा झालाय, ड्रिंक्स ब्रेक झालाय. मध्ये जाते पाणी, मैदानाच्या मध्ये जाते पाणी. काय कहाणी तीच राहील का त्याची चर्चा आपण करूया. बरेच जे आपल्या जोडीला आहेत. मी पुन्हा एकदा जातोय मनीष पाटील यांच्या दिशेने सुद्धा जाताना एक सॉन्ग आणि पुन्हा एकदा मनीष पाटील यांच्या दिशेने जाऊया. धन्यवाद तुकाराम सर. या ठिकाणी आपण सर्वप्रथम अजित पाटील जे रिपोर्टर आहेत मुंबई पॉइंटचे, त्यांचा या शुभ सन्मान करणार आहोत. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन तर यायचंय मी विनंती करतोय. लगेच आपण शुभ सन्मान करून घ्यायचं. अजित पाटील मुंबई पॉइंटचे रिपोर्टर आहेत आणि ते शुभ सन्मान करतील विवेक ठाकूर यांच्या शुभ. अजित पाटील जे मुंबई पॉइंटचे रिपोर्टर आहेत त्यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. खूप चांगली पत्रकारिता त्यांची तुम्ही नेहमीच पाहता, वाचता, ऐकता.
धन्यवाद सर, आपण आलात. त्यानंतर शाळा क्रमांक 9 घोडबंदरच्या शिक्षिका सन्माननीय सौभाग्यवती आकांक्षा अनिल कांबळी यांचा शुभ सन्मान सूरज भंडारी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सौभाग्यवती आकांक्षा अनिल कांबळी मॅडम यांचा शुभ सन्मान केला जाईल. धन्यवाद मॅडम. त्यानंतर सौभाग्यवती मीना सचिन मोरे शिक्षिका शाळा क्रमांक 9 घोडबंदर यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे मानव म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. सौभाग्यवती मीना सचिन मोरे मॅडम यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाणार आहे. शाळा क्रमांक 9 घोडबंदरच्या त्या शिक्षिका आहेत. पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान केला. धन्यवाद. त्यानंतर प्रतिशा शरद पाटील आणि श्रुती गणेश माने या 2 विद्यार्थिनी आहेत ज्यांच्या 8वी 9वी 10व्याच्या शिक्षणाचा खर्च मैत्री ग्रुप उचलणार आहे. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाणार आहे. कुमारी प्रतिशा शरद पाटील आणि कुमारी श्रुती गणेश माने मिलिंद बांत्रे यांच्या शुभ हस्ते यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी सामाजिक वारसा देखील जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैत्री ग्रुप आणि साईशता ग्रुप करते. धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी त्या विद्यार्थिनीचा स्वागत सन्मान केला जाते. पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटीलजी. आणि बॅक टू क्रिकेट येत असताना पहिल्या चेंडूवरती आलाय हा मिड विकेटच्या डोक्यावरनं एक हाय हँड हॅन्डसम षटकार. मनीष पाटील पुन्हा एकदा धन्यवाद. आपण जातोय कॉम्बॉक्सच्या दिशेनं जिथे भरत राऊतजी आमच्याशी जोडले गेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती येतात ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं वीर त्यांच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय. यांच्या हातामध्ये फार विश्वासाने चेंडू दिलाय कारण पहिल्या षटकामध्ये 2 चौकार जोडले होते पण एक थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये चुकी झाली होती. तो एक चौकार आपण बघितला होता. वीर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंट रिझन मध्ये चाललाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण करा. स्ट्राईक रोटेट करणं हे चांगले क्रिकेट आहे. आपण एक मोठा फटका खेळलात, एक आउट ऑफ द पार्क खेळलात, एक षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेटच्या दिशेने जातात. हे चांगले क्रिकेटचं एक लक्षण आहे. सूरज आणि करण ही जोडी मैदानावरती स्ट्राईक एंडकडे मात्र सज्ज होतोय. इथे सूरज मी जातोय पुन्हा एकदा भरजी आपल्या दिशेनं. नक्कीच नक्कीच. आणि 45 धावा एका साईडला पण तुकारामजी सलामीसाठी आला होता करण पाटील. हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो म्हणजे प्रभाकर मात्र स्टँडच्या दिशेनं. एक धाव या ठिकाणी काढली जात आहे. तुकाराम लोक म्हणतायत की घड्याळाचा अलाराम आपल्याला उठवतोय. मी तर म्हणेन नक्कीच नाही, घड्याळाचा अलाराम आपल्याला उठवत नाहीये तर माणसाची जबाबदारी माणसाला उठवते. आणि यावेळेस मी तर म्हणेल की प्रणय खास करून करण पाटील जो मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे त्या करणला मी म्हणेन स्कोरबोर्ड पुढे नेण्यासाठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. इथे पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 47 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे. मगाशी आपण पाहिलं मित्रांनो तर तब्बल 74 धावा उभारल्या होत्या आणि त्या 74 धावेसाठी जवळजवळ मी तर म्हणेल 60 ते 62च्या घरामध्ये गेला देखील होता. यावेळेस ऑन साईडला चेंडू मात्र जातोय शॉर्ट स्क्वेअर रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं मात्र एक सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. 4थं षटक आपण पाहतायत प्रगतीपथावर आहे. तुकारामजी धावसंख्या 48 धावफलकावर येत आहे. आणि जसं आपण 73 धावांचा उल्लेख केला 74 धावांचा पाठला केला. दोन्ही संघ जाणतात. फलंदाजी करणारा संघही जाणतोय की इथे 75 धावा करणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी करणारा संघही जाणतोय की 75 धावांचा पाठला इतका सहज सोपा नसणार आहे. दोन्ही बाजूनं जोर लावला जातोय या सामन्याच्या दिशेनं. जोर लावण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. सरळ चेंडू आलाय लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. या क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत प्रभावित केले. एक वेळा मात्र मिस्टेक झाली होती पण तो पुन्हा एकदा ज्या वेळेला या क्षेत्ररक्षकाने चेंडू गेलाय एक चांगले क्षेत्ररक्षक या क्षेत्ररक्षकाने नक्कीच दर्शवलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. उर्वरित 4 चेंडूमध्ये एक स्क्वेअर चेंडू हाताळलाय आणि 5 धावा आल्यात. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात 11 धावा. धावसंख्या 49 49 वरती. या 4थ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. खोलवर टप्प्याचा सुरेख आपले स्कोरर आहेत ना
वेगवेगळ्या पेनचा वापर करतात, तसा हायलाईट करण्यासाठी जसा मार्करचा वापर करतात ना, म्हणजे हायलाईटसाठी मार्कर आणि टेनिस क्रिकेटसाठी यॉर्कर फार महत्त्वाचा होता. हा वाईट यॉर्कर आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावसंख्या 49. 3 गडी बाद. साई स्पोर्ट्स खारबाव समोर संघ आहे JR स्पोर्ट्स दहिसरचा संघ. जाऊया पुन्हा एकदा एक डीजेला संधी आणि परत येऊया या उर्वरित 12 चेंडूच्या खेळामध्ये. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवरती रियाज सजवतोय. मी पुन्हा एकदा बरेच आपल्यापर्यंत येते. आपण उल्लेख केला तर मला अलार्म आपको नहीं बजाता, जिम्मेदारी आपको जगाती है. तर जिम्मेदारी शब्दच असा आहे. जिम्मेदारी वो टॉनिक है ना, एक बार आप ले लो ना तो उम्रभर थकान नाही महसूस होती. एखाद्या गोष्टी तुम्ही जबाबदारी घ्या, त्या जबाबदारीचं ओझं कधीच तुम्हाला वाटणार नाहीये. तो जिम्मेदारी ऐसी टॉनिक है, एक बार लीजिए उम्रभर आपको थकान महसूस नहीं होती. 5व्या षटकासाठी सज्ज होतोय रियाज. नक्कीच खरोखर जबाबदारी या शब्दामध्ये देखील सर्व काही दडलं आहे. आज आपण 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. मात्र प्रत्येक खेळाडू आज आपण प्लेइंग 11 मध्ये खेळतोय. आपली देखील जबाबदारी आहे. क्षेत्ररक्षण असू द्या, गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी असू द्या, ह्या सर्व गोष्टीची जबाबदारी प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावर आहे. त्या कारणाचं जबाबदारी या शब्दाला खूप महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये देखील धावसंख्या आपण पाहतोय 49 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 रियाजला आपण पाहत आहेत. यावेळेचा उडवण्याचा प्रयत्न मिस्टन स्टोक आहे. चेंडू हवेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सुरेख झेल. एक मोठं अंतर कापलं गेलं आणि मोठं अंतर कापत मात्र क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा सुरेख झेल मात्र पकडला गेला. पंचांचा कदाचित या ठिकाणी स्क्वेअर लेगला आपण बघतो जिथे पंच उभे असतात, याच्या पाठीमागे 3 क्षेत्ररक्षक. त्याच कारणास्तव हा नो बॉलचा आलाय इशारा. भरतजी, नक्कीच काही नियमावली आहे, कारण आपण क्रिकेट खेळत आहात आणि त्या कारणास्तव क्रिकेटची देखील मर्यादा आहेत, क्रिकेटचे देखील नियम आहेत आणि त्या नियमाच्या बंधनाखाली राहून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. आणि इथे पहा आपण पंच आपण पाहतोय. एका साईडला आपण जर पंच पाहिला तर खास करून विशाल नाईक, त्यानंतर अशोक राऊत, तीक्ष्ण नजर. सामन्यावर तीक्ष्ण नजर आहे तुकारामजी. त्या कारणास्तव ज्या काही चुका होत आहेत त्या चुका लगेचच त्यांच्या निदर्शनामध्ये येत आहेत. वेल डन. आणि बऱ्याच वेळेला काय असतं, ज्यावेळेला आपण एखादा चांगला प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळत असतो ना, त्याच्यातनं आलेला अनुभव असतो. प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळल्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये ज्या वेळेला जातो, तो अनुभव या पंचांच्या भूमिकेमध्ये जाताना बऱ्याच वेळेला त्याचा फायदा सुद्धा होतोय. तर तो अनुभव सुद्धा आहे या पंचांच्या भूमिकेमध्ये. जे पंच बघतोय ना, त्यांना तो प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळण्याचा अनुभव सुद्धा आहे. भरतजी, नक्कीच नक्कीच. विशाल नाईक, ओम ब्रह्मदेव गोडदेव हे मोठं नाव सामन्याच्या दिशेने येतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साईडला, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये मात्र चेंडू जातोय फाईन लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. आपल्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवली गेली, कारण हे जे 2 पंच आहेत तुकारामजी, हे देखील भरपूर अनुभवी पंच आहेत. क्रिकेटच्या दुनियेतील 2 मोठी नावं, ओम ब्रह्मदेव गोडदेव म्हटलं तर विशाल नाईक हे नाव आधी घेतलं जातं आणि खास करून नवकर म्हटलं तर अशोक राऊत. यावेळेस नक्कीच शफल लावून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता मात्र चेंडू यष्टीच्या मागे निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना. चला तिसरा सामना आपण पाहतोय, तो म्हणजेच कासारवडवली वर्सेस तिरंगा स्पोर्ट्स ठाणे. जर संघ आले असतील तर प्लीज टॉससाठी यायचं आहे आपण. कासारवडवली आणि तिरंगा स्पोर्ट्स ठाणे आणि टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. सामन्याच्या दिशेने जातोय आम्ही. धावसंख्या आपण पाहतोय, धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजेच 57 धावा. यावेळेस काय आपण पाहतोय तुकारामजी, एक प्रकारे म्हणायचं गेलं तर धुंडो रे साजना. चेंडूची वाट पाहतोय. चेंडू बॅटला कनेक्ट होत नाहीये. 3 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू निर्धाव तुकारामजी. नक्कीच. आणि ज्यावेळेला पहिल्याच आपण बघितलं चेंडूवरती मोठा फटका आला होता, एक षटकार आला होता, त्यावेळेला काय करायला होतं,
काय पद्धतीने फलंदाजी व्हायला हवी होती. हाय मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावर आलाय, हा उत्तुंग देखणा षटकार 6 धावा. गेले 2 चेंडू 3 चेंडू जर बघितले थोडेसे खाली राहिले होते, ते खेळताना थोडासा कमी पडला होता. पण साई स्पोर्ट्स खारबावसाठी करण पाटील काय इनिंग खेळतोय, अप्रतिम इनिंग. सलामीला गेलेला फलंदाज आतापर्यंत आपण बघतोय ज्या पद्धतीनं एक जबाबदारी स्वीकारलेली आहे, जबाबदारी स्वीकारतोय, याही चेंडूला धाडतोय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं येतोय अजून एक देखणा षटकार. करण पाटील जे सलामीसाठी आले होते, अजूनही मी तर म्हणेन भिंतीप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की करण पाटलांना मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. हा धावफलक किती पुढे न्यायचा, या धावफलकाला किती आकडा द्यायचा, हे ओझं प्रणयच्या खांद्यावर होतं. आणि ती जबाबदारी पेलताना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी करण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ आपण विचार केला तर षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. आणि तब्बल धावफलकावर आपण धावा पाहतोय 70 धावा. त्यामध्ये आपण वैयक्तिक खेळी जर प्रणय पाटील यांची पाहिली तर जवळजवळ 41 धावा या प्रणय पाटलांच्या पाहायला मिळत आहेत. माफ करा, 69 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. तर शेवटचे 6 चेंडू काय अपेक्षा असेल, ज्याप्रमाणे करण पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी खेळत आहे, वैयक्तिक 41 धावसंख्येवर हा फलंदाज तुकारामजी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. त्या कारणास्तव मी म्हणेल येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये जी अपेक्षा आहे, जी आशा आहे ती संघनायकाची वाढली असेल, कारण फलंदाज सेट आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच, पण माइंडसेट कोणाचा बरोबर आहे, फलंदाज सेट आहे, माइंडसेट कोणाचा चांगला आहे, ही लढाई माइंडसेटची आहे. आपली मनस्थिती काय, या क्षणाला आपल्या मनामध्ये काय विचार चाललाय, मनाचा गोंधळ तर होत नाहीये ना, मनामध्ये वेगवेगळे विचार येत नाही ना. कारण जसं नेहमी म्हणताना अपयश येणं 2 प्रकारे येऊ शकतं, एक तर कुणाचंही न ऐकल्यावरती आणि सर्वांचं ऐकल्यावरती. याकरता माइंडसेट असणं फार गरजेचं आहे. आपल्या काय माइंडसेटने या 6 चेंडूवरती जाणार, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतंय निखिल. पण तो तर साई स्पोर्ट्स खारबाव नजरा कोणावरती आहेत, तर त्या नजरा आहेत केतनवरती. जो केतन सलामीला आलेला फलंदाज आता अर्धशतकाच्या करण आहे, अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. पण तो स्ट्राईकला दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तो सूरज आहे. सूरज स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला आहे करण पाटील. आणि जसा उल्लेख केला होता ना, ही जो सलामीवीर आहे ना, तो पहिल्या चेंडूपासून ज्या पद्धतीने याने सुरुवात करून दिली, स्टार्ट, बऱ्याचशा गोष्टीचा शेवट हा कशी सुरुवात होते त्यावरती अवलंबून असतो. पहिल्या 12 धावा, त्याच्यानंतर 18 धावा, तिसऱ्या षटकात 8, चौथ्यामध्ये 11 आणि गेल्या षटक संपले जिथे धावा आल्यात 20. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू खाली, गडी बाद. सूरज बॅक टू द पेव्हिलियन, जातोय तंबूच्या आसऱ्याला. मुलाची साथ मिळणं फार गरजेचं असतं प्रत्येक ठिकाणी. आज आपणही समालोचन करता मनीष पाटील आहेत आपल्या जोडीला. पण अजून आपण बघतोय 3 घटक आहेत. एक स्कोरर, ज्याला नेहमीच आम्ही या क्रिकेटच्या माध्यमातून एक आरसा म्हणतो, जे प्रतिनिधित्व होतं ते आपण बोलू शकतो. पाठीमागे डीजे आहे, या समालोचकाचा हा श्वास आहे. ज्यावेळेला डीजेचे 8 ते 10 सेकंद वाजलं जातं ना, तिथे तो श्वास मिळतो. दुसऱ्या बाजूला या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करणारी टीम आहे, हे आपल्याला दाखवतात, आपल्याला हे पूर्णपणे हायलाईट करणारे हे 3 अंग आहे. हे कॉम्बिनेशन जसं जुळतंय तसं मैदानावरती सुद्धा ते कॉम्बिनेशन जुळणं, सूर जमणं फार महत्त्वाचं होतं. कोणत्या क्षणाला आपल्याला काय करायचं आहे, काय अप्रोच करायचं आहे ते कळणं देखील महत्त्वाचं होतं. भरतजी, नक्कीच कारण तुकारामजी आपण पाहिलं तर करण पाटील एका साईडून आपण पाहतोय चांगली फलंदाजी करतोय. आणि यावेळेस मी तर म्हणेल सूरजला थोडंसं विचार करायला होता
की आपला पार्टनर कोण आहे, आपला पाठीच्या आपल्या सोबत कोण खास करून खेळपट्टीवर आहे. आणि याचा विचार करता मी म्हणेल जर सूरजनं सिंगल कन्वर्ट केला असता आणि प्रणयला स्ट्राईक रोटेट केली असती तर नक्कीच ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत ना, तर नक्कीच मी म्हणेल या जोडीच्या नावावर नक्कीच इतिहास रचला गेला असता. मात्र एक रेकॉर्ड नक्कीच या ठिकाणी तुकारामजी नोंदवला गेला की ही जी स्पर्धा आपण पाहतोय मैत्री चषक 2022 पर्व पहिलं, आजचा आपण तिसरा दिवस या स्पर्धेचा पाहत आहोत. मात्र उर्वरित 2 दिवसांचा आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये मी म्हणेल सर्वोत्तम खेळी, या स्पर्धेमधील सर्वोत्तम खेळी एक प्रकारे म्हणायचं गेलं तर या स्पर्धेमधील बेस्ट इनिंग ही खास करून करण पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस सरळ बॅटने उडवलाय चेंडू, मात्र डीप लॉंग ऑनच्या वरून 6 धावेसाठी षटकार. षटकारांना मात्र धावसंख्येचा ओक वाढतोय, संघ तब्बल पोचतोय 75 या धावसंख्या. यावेळेस पंच करायचा प्रयत्न, मात्र पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, चुकी होताना दिसते आणि इथे मात्र हा झेल देखील सुटला जातोय. तुकारामजी नक्कीच मी तुमच्या दिशेने येणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळत आहे ती म्हणजे 76 धावा. मित्रांनो, आपण जर मैदानाच्या आतमध्ये येत आहात त्यावेळेस प्रवेशद्वाराच्या थोड्यासा बाजूला अग्रिकट्टा हे कॅन्टीन आहे. घोडबंदर महिला गटच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते कॅन्टीन टाकण्यात आलेलं आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये चहा म्हणा, नाश्ता म्हणा, जेवण म्हणा, सर्व काही मी तर म्हणेल माफक दरात त्या ठिकाणी दिलं जात आहे. तर प्लीज त्या कॅन्टीनचा प्रत्येकानं फायदा घ्यायला हवा. जशी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची मेजवानी आहे ना, तसं मैदानाच्या बाहेर या महिला बचत गटाच्या माध्यमातून खमंग मेजवानी सुद्धा आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर चेंडू लँड होतोय, 1 धाव. याच्या अगोदर एक झेल सुटला होता, ज्यावेळेला पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडे तो झेल गेला होता, म्हणजे ऑस्ट्रेलियन पद्धतीने झेल टिपण्याचा प्रयत्न केला, पण ज्यावेळेला आउटसाईड एज लागते ना, टॉप एज लागते, त्यावेळेला चेंडू थोडासा गिरकी घेत असतो. हातांची ओझळ, हात आपले शेवटच्या क्षणी खाली यायला होते, वर थांबले तर तो काय परिणाम साधला गेला होता. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचाकडनं आलाय, वाईट चेंडूचा इशारा, एक अवांतर अजूनही खात्यामध्ये जमा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 78. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बरेच जे आपण त्याचा उल्लेख केला होता ना सुरुवातीला, काय 75 धावा पूर्ण होईल का, त्याच्या जवळ झालाय, म्हणजे अंदाज जो वर्तवला होता त्याच्या जवळ आहे, पण इथून 78 वरनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 84. आणि करण पाटील नक्कीच बॅट दर्शवतोय, बॅट का दर्शवतोय, 20 चेंडू मध्ये 54 54 धावाची घणाघाती आक्रमक विस्फोटक फलंदाजी करण पाटीलच्या बॅटमधून येते. भरतजी, तुकारामजी, मैत्री चषक 2022 पर्व पहिलं मधील ही पहिली हाफ सेंचुरी या ठिकाणी नोंदवली जात आहे, ती म्हणजेच करण पाटील या खेळाडूच्या नावावर अफलातून पारी, लाजबाब पारी करण पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या वेळेस बॅटला ब्रश करून चेंडू मात्र यष्टीच्या मागे निघून जातोय. ही 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकाला मात्र या ठिकाणी परतावा लागेल डगआउटच्या दिशेनं. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळत आहे ती म्हणजेच 85 धावा. कारण आपण जर विचार केला तुकारामजी, नक्कीच विरळ नायर सर चांगली आठवण या ठिकाणी करत आहेत की करण पाटील ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आले होते आणि खास करून गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं तर या वीरच्या पहिल्या षटकामध्ये करण पाटलांचा झेल सोडला होता. त्यावेळेस आपण पाहिलं तर करण पाटील हे शून्यावर खेळत होते, म्हणजे गोल्डन डकच्या स्वरूपात करण पाटील या फलंदाजाला बाद करता आलं असतं, मात्र ती संधी मिळाली करणला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची आणि त्या संधीचं सोनं तुकारामजी, त्या संधीचं सोनं या ठिकाणी करणनं करून दाखवलं. मौके सबको मिलते हैं, लेकिन हर बार मौके को भुनाना कौन जानता है.
जैसे हमेशा कहते हैं ना हमारे दोस्त प्रशांत जी की खाली डोल तो कोई भी बजाता है, बजाने वाला कोण आहे. इथे करण पाटीलच्या बॅटमधून आलाय. जसं आपण उल्लेख केला ना, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक, अर्धशतक आले आणि अशा वेळेला आले ज्यावेळेला समोर प्रतिस्पर्धी जे आर स्पोर्ट्स दैसर एक तगडा प्रतिस्पर्धी आहे. अर्धशतक भरपूर येतात, पण या अर्धशतकाचं महत्व का आहे? समोर तगडा प्रतिस्पर्धी आहे, तुल्यवान खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे आणि त्याच्या समोर हे अर्धशतक फार महत्वाचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा एक ब्रेकच्या दिशेनं. 85 धावा केल्यात, 86 धावांचा पाठलाग कसा होईल? कॉम्बॉक्स मध्ये होतोय बदल. मनीषजी पाटील त्यानंतर यांचा आवाज ऐकू येईल आणि तुकारामजी नक्कीच आपण डीजेला देखील संधी देऊया. मात्र तत्पूर्वी आपण वळूया. कासारवडवली संघ जर आला असेल तर प्लीज कर्णधार कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे. आणि तिरंगा स्पोर्ट्स ठाणे दोन्ही संघ आले असतील तर प्लीज टॉससाठी या. तर सन्माननीय प्रवीण कांबळे यांचा या ठिकाणी शुभसन्मान केला जाणार आहे. शुभसन्मान करतील प्रवीण किणी. प्रवीण किणी यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रवीणजी कांबळे यांचा शुभसन्मान केला जाणार आहे. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या साई शुद्ध ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक 2022 दिला आहे. त्याबद्दल प्रवीण कांबळे यांचा खास यथोचित सन्मान प्रवीण किणी यांच्या शुभ हस्ते आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. वेलकम सर. शहाऐंशी धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव या टीमने आणि 86 धावा पूर्ण करायच्या आहेत जे आर स्पोर्ट्स दहिसरला 36 बॉल्समध्ये. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. साई स्पोर्ट्स खारबाव 30 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे. जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल तुमच्याकडे 30 ते जास्तीत जास्त 32 इतकीच तुम्हाला आम्ही वेळ देऊ शकतो, कारण आजचं शेड्यूल आम्हाला वेळेत पूर्ण करायचा. काल थोडासा उशीर झाला होता आणि तसा आज होऊ नये, त्यामुळे जे संघ आम्हाला ऐकतायत पाहतायत जे आज खेळणार आहेत त्यांना नम्र सूचना असेल की दिलेल्या वेळेत रिपोर्टिंग करा, कारण शेवटचा सामना हा 6 षटकांचाच होईल. कुठल्याच खेळाडूच्या सूचनेचा विचार केला जाणार नाही की समोरचा संघ टाइमपास करतोय वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे आतापासूनच थोडी घाई करा जेणेकरून शेवटचा सामना देखील लख प्रकाशात पूर्ण केला जाईल. हो, त्या ठिकाणी प्रसादजी तंडेल छोटा पॅकेट बडा धमाका तुम्हाला टॉस बॉक्समध्ये रेडी होताना पाहायला मिळते. त्याची आक्रमकता, कारण तो बेस्ट पुलर आणि हुकर आहे ठाण्यातला आणि त्याचा तो स्ट्रोक, त्याची ती खेळी, त्याचा तो अंदाज खेळताना पाहायला मिळेल कासारवडे संघातून. आणि त्याच्यासोबत 2 हात करणारा तिरंगा स्पोर्ट्स. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी तयार राहायचे टॉस बॉक्समध्ये. चला 2 बॅटर्स जे आर स्पोर्ट्स वेळ नाही आपल्याकडे, प्लीज लगेच पाठवून द्या. कॅप्टन त्या ठिकाणी रेडी आहेत, अंपायर्स रेडी आहेत, प्लेयर्स रेडी आहेत, ऑर्गनायझर कमिटी रेडी आहे. ऑल इज वेल. चला तिरंगा स्पोर्ट्स आपण यायचंय, लगेच आपण टॉस क्लिअर करणार आहोत. चला या ठिकाणी सन्माननीय प्रभाकर वैती यांच्या शुभ हस्ते तो टॉस क्लिअर केला जाणार आहे. सन्माननीय प्रभाकर वैती यांना विनंती करतोय, चला साई स्पोर्ट्स खारबाव क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आपण जसा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल लगेच आपण या ठिकाणी रजा घेणार आहोत. जितकं आम्हाला डिस्कशन करता येईल तितकं करू आणि जसा पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलर सज्ज होईल आम्ही लगेच या ठिकाणी टॉस बॉक्समधून रजा घेणार आहोत. तर जितका वेळ वाचवता येईल तितका वेळ आम्ही वाचवतोय, तुम्ही देखील सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. सन्माननीय प्रभाकरजी वैती यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूस तिरंगा स्पोर्ट्स ठाणेचा कॅप्टन रेडी आहे, एका बाजूस कासार रोडोली टीमचा कॅप्टन रेडी आहे. दोन्ही संघात शुभेच्छा. 6 षटकांचं क्रिकेट असेल. पहिली षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि सेकंड बॅटिंग पॉवर प्ले अ बॅट्समन चॉईस कंपल्सरी चेस. तर दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा दिल्या जातात. हेड आणि टेल पारंपरिक नाणं या ठिकाणी आम्ही वापरलेलं आहे. तुम्हाला फक्त हेड किंवा टेल कॉल करायचं आहे. टेल कॉल केलाय तिरंगा स्पोर्ट्सने अँड इट इज नाणेफेक जिंकले तिरंगा स्पोर्ट्स. प्रभाकर साहेब तुम्ही आपण जाऊ शकता, पुन्हा एकदा व्यासपीठात शोभा वाढू शकता. तर फक्त आपण डिसिजन घेणार आहोत. तर तिरंगा स्पोर्ट्स ठाणे व्हॉट इज
युअर डिसिजन. फिल्डिंग करू आम्ही पहिले. मैदानाच्या आतमध्ये जसं पदार्पण केलं कसं वाटलं या टुर्नामेंटला पाहून? खूप छान ऑर्गनायझर आहे ॲक्च्युली, कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी खेळतो. 6 ओव्हरच्या मॅचेस कुठे खेळायला मिळत नाही, त्याबद्दल मी कमिटीचे खरोखर धन्यवाद करेन. त्यांनी 6 ओव्हरच्या मॅचेस ठेवल्यात. खूप चांगलं क्रिकेट खेळायला मिळेल अपेक्षा करतो. धन्यवाद. व्हेरी वेल सेट. तिरंगा स्पोर्ट्स. आणि तर बॅटिंग करायची मनाविरुद्ध मनासारखं. आता 6 ओव्हरची मॅच आहे, फलंदाजी मनाविरुद्धच आहे, पण करूया. आणि आज अर्धशतक पाहायला मिळेल का प्रसाद तंडेलचा? प्रयत्न तर करणार. ऑल द बेस्ट. दोन्ही संघात शुभेच्छा. तिरंगा स्पोर्ट्स ठाण्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि कासरवडोली संघाला फलंदाजी करायची. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन जाऊया कमिटी बॉक्सच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमिटी बॉक्स. थँक्यू. चला, पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतोय. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे 36 बॉल्समध्ये. ऑल सेट. दोन्ही संघ या ठिकाणी तयारीत आहेत आणि दोन्ही संघ तयारीत असताना मात्र आता तो धावांचा पाठलाग केला जाईल का पाहूया. कारण पहिलं षटक हे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असणार आहे. जर आपण धावगतीचा विचार केला तर 14च्या धावगतीने खेळायचं आहे. तर म्हणजे टीम JR स्पोर्ट्स दहिसरला. आणि पाहूया ती धावगती राखण्यामध्ये यशस्वी होईल का, कारण स्टार्टिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. ॲज वी नो JR स्पोर्ट्सला आपण पाहिलं आहे खूप वेळा खेळताना, तर तितकीच भेदक अशी फलंदाजी त्यांची नेहमीच आपण पाहिली. आणि आता पाहूया पहिला बॉल. ऋषभ काटेच्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर होतो, विकेट खेळलंय. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली, बॅकफुटला जाऊन कट केलंय. पहिला बॉल स्वीपर कव्हर सीमारेषा पार, चौकार. वाजून 50 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. म्हणजेच तुम्हाला 1:10 हा सामना फिनिश करायचा आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. मॅच रेफरी अलंकार तरे या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवतायत आणि त्याचमुळे मात्र जशी नियमावली तुम्हाला आम्ही दिलेली आहे त्या नियमावली अंतर्गत तुम्हाला खेळ करायचा आहे. ऋषभ काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हलकासा क्रॉस बेटेड बॉल मिड विकेट रिजनमध्ये हळुवारपणे ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी चांगला स्टॉप अक्षय आहे त्या ठिकाणी. एकदा मेल. तालुका क्रिकेटमध्ये जबरदस्त बॉलिंग करतोय ऋषभ काटे. वेगळी काहीतरी ॲक्शन आहे आणि इतरांपेक्षा जर तुम्ही वेगळं केलं तर तुमच्या नावाची चर्चा होणार आहे आणि ती चर्चा ऋषभ काटेची नेहमीच भिवंडी परिसरामध्ये होते. धावसंख्या झालेली आहे 5 धावा. ऋषभ स्ट्राईकवर बॅटर असेल रियाज. वीरच्या माध्यमातून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि वीर तशी खेळी करेल का पाहूया. पुन्हा एकदा स्क्वेअर होतो, विकेट. यावेळेस कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन, जबरदस्त स्क्वेअर ड्राईव्ह. या षटकातला हा दुसरा चौकार. नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, कारण कागदोपत्री अंदाज आपण बांधू शकत नाहीये. 14च्या धावगतीने खेळायचंय आणि आता मात्र तसाच पवित्रा घेतला गेलेला आहे. ऋषभच्या विरोधात एक तगडा संघर्ष JR स्पोर्ट्स संघाचा पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर चौकार आणि हा 110वा चौकार या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजेच काय, या ठिकाणी षटकारांवर विश्वास ठेवत नाहीत फलंदाज. या ठिकाणी जर तुम्ही ग्राउंड स्ट्रोक एक्झिक्यूट केले प्रॉपर गॅपमध्ये तर तुमच्या माध्यमातून चौकार देखील खेळले जाऊ शकतात. हेच कुठेतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 दिवसांमध्ये 110 चौकार कंप्लीट झालेत. ऋषभ काटे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते. थोडासा या ठिकाणी अडकवतोय, परत मागे जातोय. जर क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर फ्लायस्लीवला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय, बॅकवर्ड पॉईंटला आहे, कव्हर पॉईंटला, त्यानंतर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक, बाकी सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला ऑन साईडला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी सेट केलं गेल्यावर पाहूया पुढच्या बॉलवर काय. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक आहे, शानदार जानदार कव्हर ड्राईव्ह. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॉलरच्या विरोधात मात्र लीड बॅटिंग या ठिकाणी दोन्ही फलंदाज करतायत. रियाजने तर बॅक टू बॅक 2 चौकार पेश केलेत JR स्पोर्ट्स दहिसर संघासाठी. काय जबरदस्त आत्मविश्वास ठासून भरलाय वीर आणि रियाजच्या या फलंदाजीमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळते. आणि साई स्पोर्ट खारबाव संघाला मात्र कुठेतरी वारंवार धडाकेबाज फलंदाजीच्या माध्यमातून दबावात टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. बॉल मात्र 1 बाउन्स घेऊन लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकारांची तिकडी तयार. चौकार, 4 धावा.
केलेले आहेत सर्व खारभाव संघाच्या क्षेत्ररक्षकांचे, कारण त्यांना ठाऊक आहे सुरुवात मात्र जे आर स्पोर्ट्स संघाची चांगली राहिली आहे, भेदक राहिली आहे, आक्रमक राहिली आहे, आत्मविश्वासाची राहिली आहे. आणि आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर झालेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 धावा, फ्लाइंग स्टार्ट, 86 धावांचा पाठलाग करताना. ओव्हर द विकेट ऋषभ पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलंय, बॉल जाईल स्वीपर कव्हर, सीमारेषा पार. लगातारच्या 4 बॉलवर 4 देखणे चौकार. धावसंख्या एका षटका समाप्तीनंतर बिनबाद 21 जे आर स्पोर्ट्स दहिसर. कंप्लीट झाले. नवीन बॉलर पाठवून द्यायचं. 21 धावांची एक नाबाद भागीदारी पहिल्या विकेटसाठी तुम्हाला पाहायला मिळते आणि 86 धावांचा पाठलाग करताना 21 धावा म्हणजेच काय अजूनही जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 65 धावांची गरज आहे. 30 बॉल 65 धावांची गरज आहे. चला प्लीज नो टीम मीटिंग. तिसऱ्या षटकानंतर तुम्हाला एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल आणि तेव्हा नक्कीच तुम्ही चर्चा करू शकता की तुम्हाला पुढच्या 3 षटकामध्ये कुठले बॉलर्स यूज करायचे आहेत किंवा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सेट करायचंय. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहे. पहिला मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले संपलेला आहे आणि त्या बॅटिंग पॉवर प्लेचा खूप चांगला समाचार या ठिकाणी रियाजने घेतलेला आहे आणि खरं तर वीरने सुरुवात करून दिली आणि म्हणतात ना की गुड स्टार्ट इज हाफ डन. सुरुवात मात्र या ठिकाणी जे आर स्पोर्ट्स दहिसर संघाची राहिली. सेकंड बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे. जबरदस्त सिलेक्शन या ठिकाणी जे आर स्पोर्ट्सचं, कारण कुठेतरी दोन्ही फलंदाज हे अनुभवी आहेत आणि या खेळपट्टीचा अंदाज त्यांना आलेला आहे. आणि ऋषभ काटे हा द बेस्ट बॉलर आहे खारभाव टीमचा आणि जर तुम्ही बेस्ट बॉलरला चौकाराच्या माध्यमातून प्रतिउत्तर देऊ शकता तर त्यानंतर अजून कुठलाही बॉलर येऊ द्या, आम्ही मात्र तशाच धाटणीने तशाच शैलीने खेळणार आहोत. हाच कुठेतरी आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया त्यांच्या मनसुब्यांना यश मिळतंय का या दुसऱ्या षटकामध्ये. अजून एक तालुका क्रिकेटचा एक चांगला बॉलर तुम्हाला अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. जबरदस्त लेफ्ट हँडेड बॉलर आहे आणि आता पाहूया या बॉलरला कशा पद्धतीने खेळलं जाते, कारण ऋषभ काटेला खेळताना मात्र खूप चांगलं बॉडी बॅलन्स, खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन, खूप चांगलं गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. आणि त्या पाहूया या षटकामध्ये सुद्धा जे आर स्पोर्ट्स संघाकडून तसाच नैसर्गिक खेळ पाहायला मिळेल का, की अक्षय पाटील मात्र या ठिकाणी हादरा बसवण्यामध्ये यशस्वी होईल. दुसरं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळलं जाते अक्षयच्या वतीनं. पंचाच्या डावीकडून बॉलर सज्ज होते. लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, बॉलला हलक्या हाताने ग्लाइड केलंय. बॉल जाईल फ्लाय स्लिप रिजनमध्ये. त्या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या 22 झाले. 22 रन्स ऑन बोर्ड. आपण पाहताय साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक 2022. खरं तर आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 86 धावांचा डोंगर पार करायचा आहे. कसा केला जाईल, कसा केला जाईल, फक्त हाच विचार करत राहिलात तर मात्र धावांचा पाठलाग होणार नाही. पण 86 धावांचा पाठलाग आम्ही करू शकतो हा जर आत्मविश्वास तुमच्या एकूण एक प्रत्येक खेळाडूमध्ये असेल तर नक्कीच तुम्ही तो पाठलाग करू शकता. आणि हेच कुठेतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये वीर आणि रियाज दाखवत आहेत. अक्षय राऊंड विकेट. जागा बनवली. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने अप्पर कट केलंय. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. प्रभाकर मात्र स्टँडला अभिवादन करणारा हा चौकार. लगातारच्या 5 बॉल्सवर 5 चौकार मारण्याचा विक्रम या ठिकाणी रियाजच्या नावावर या स्पर्धेतला राहिलेला आहे. आणि लगातारच्या 6व्या बॉलवर 6वा चौकार येईल का. लगातारच्या 6 बॉलवर 6 षटकार तुम्ही कित्येक वेळा पाहिलेले असतील, पण या ठिकाणी भिवंडीमध्ये 8 बॉलवर 8 चौकार देखील लावले गेलेले आहेत. एक फलंदाज आहे तो म्हणजे सूरज खेणे आणि एक फलंदाज आहे अजय भोईर ज्याने 8 बॉलवर 8 चौकार खेचलेत. तर या ठिकाणी 6 बॉलवर 6 चौकार तुम्हाला पाहायला मिळतील का या मीरा भाईंदरच्या मैत्री चषक 2022च्या या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये, जिकडे खेळत आहेत 2 संघ, साई स्पोर्ट्स खारबाव आणि जे आर स्पोर्ट्स दहिसर. अक्षय लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि 6 बॉलवर 6 चौकार खेचण्याचा विक्रम जातोय रियाजच्या नावावर. गुड बॅटिंग. माणसाचं समाधान कधी होत नाही. 6 बॉलवर 6 आले.
तर महेश मोहितीचा देखील या मैदानावर विक्रम आहे. 7 बॉल 7 चौकार उत्तनच्या अगेन्स्ट आहे. तर त्या विक्रमाची बरोबरी या ठिकाणी रियाज करेल का? या स्पर्धेतले पहिले 6 बॉल 6 चौकार खेचलेत आणि पाहूया पुढच्या बॉलवर अजून एक चौकार येईल का, की अक्षय कमबॅक करेल. अक्षयच्या या बॉलला ऑन साईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक एक्झिक्यूट केला. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी मात्र कुठेतरी थांबतोय रियाज. आता एका धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 31 धावा. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाहीये. या ठिकाणी मात्र साई स्पोर्ट्स खारबाव संघ हा दादा संघ समजला जातो. पण या ठिकाणी मात्र गोलंदाज ऋषभ काटे याच्या विरोधात मात्र वारंवार प्रतिहल्ले चढवले आणि त्याच्या मागोमाग अक्षयला देखील मात्र डोकं वर काढण्याची संधी दिली नाहीये JR स्पोर्ट्सने. चांगला बॉल, गुड कमबॅक. हलकासा आउटकटर राईट हँडेड बॅटरसाठी तुम्हाला पाहायला मिळालंय आणि खूप वेळानंतर स्कोरशीटवर मला डॉट दिसतोय. कारण पहिल्या बॉलपासून मात्र धावांचा पाऊस पाडण्यासाठी धजावले होते फलंदाज त्या ठिकाणी आणि आता या डावातल्या 10व्या बॉलवर 11व्या बॉलवर तुम्हाला डॉट बॉल पाहायला मिळतोय. तर हा देखील एक वेगळा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्याचा लिहिला जाईल. धावफलकावर धावा लावल्यात 31 धावा, 31 रन्स. शेवटचा बॉल असेल अक्षयचा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, स्ट्राईकवर असेल वीर. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, स्ट्रेटिश मिडअपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळेल आणि अशा पद्धतीने 2 षटकांची समाप्ती होते. दोन्ही पॉवर प्लेचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीने धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजेच 32 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असेल 24. चला पुन्हा एकदा मी विनंती असेल साईश खारबावसाठी नो टीम मीटिंग. 54 धावांची गरज, माफ करा, 24 बॉल्स 54 धावांची गरज. वेळ झालेली आहे आता हा दुसरा डाव संपून सुरू होऊन 11 मिनिटं. तर विनंती करतोय तुम्हाला 30 मिनिटांमध्येच डाव कंप्लीट करायची अशी सूचना आम्हाला कमिटी मेंबर्स करतायत. चला पंच देखील तुम्हाला सूचना करताय, चला स्प्रेड आउट प्लीज, स्प्रेड आउट. मैत्री चषक, मैदानाच्या आतमध्ये मैत्री दिसते सर्वांची, पण मात्र मैत्रीने तिकडे स्ट्रॅटेजी आखली जाते की कशा पद्धतीने अडवायला हवं JR स्पोर्ट्सला. सर्व प्रयत्न करून आपण मोकळे झालेलो आहोत. लीड बॉलरला आपण यूज केला ऋषभला, तो प्रयत्न असफल ठरला. अक्षयला बोलवलं, अक्षयने देखील यश मिळवून दिलं नाही. आता मात्र एक नाबाद भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते, 32 धावांची नाबाद भागीदारी या ठिकाणी दोन्ही बॅटर्स वीर आणि रियाची. आणि आता नवीन बॉलर कुठला यूज केला जाईल, तर पुन्हा एकदा विश्वास ठेवला जातोय ऋषभ काठे. ऋषभ काटे सहजासहजी हार मानणारा गोलंदाज नाही आहे. कित्येक वेळा त्याने मात्र क्रुशल मोमेंटला 1-1, 2-2 धावांचा षटक हाताळलेला आहे. तर या अगोदर मात्र धावा खर्च केला त्याने 21 आणि त्यावर मात्र कुठेतरी मलमपट्टी करण्यासाठी पुन्हा एकदा या षटकामध्ये येतोय आणि त्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करेल का, जास्तीत जास्त विकेट घेईल का, हा देखील प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये आलेला आहे. पाहूया त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये ऋषभ काटे येईल का, की त्या विरोधात पुन्हा एकदा वीर आणि रियाची जी बॅट तळपले पहिल्या बॉल पासून तीच बॅट तळपेल का. वीरच्या माध्यमातून आतापर्यंत धावा जमवलेल्या त्याने 7 आपल्या संघासाठी आणि रियाजने बनवल्या 7 बॉल्समध्ये 25. रियाज मात्र थोडासा वरचढ ठरतोय या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. दोन्ही परिसर मात्र वेगवेगळ्या तालुक्यातले आहेत, एक मुंबईतला आणि एक तुम्हाला पाहायला मिळतोय भिवंडीतला. आणि त्याचमुळे मात्र आता अस्तित्वाची लढाई देखील लढली जाते मैदानाच्या आतमध्ये, ते स्पष्टपणे पाहायला मिळते. तर पाहूया लढाई जिंकेल तर फक्त एकच संघ. तर पाहूया तो संघ कुठला असेल. ऋषभ काटे पुन्हा एकदा सज्ज होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅटर असेल तर म्हणजेच वीर, नॉन स्ट्राईकला रियाज. तर यस बॉलर तयार, ऋषभ काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. वीरसाठी फुटवर्क नाहीये या ठिकाणी. मात्र बॉलचा पाठलाग करताना तुम्हाला फ्रंट फूट बॅक फूट सिलेक्ट करणं गरजेचं आहे. कॅज्युअल फुटवर्क त्या ठिकाणी जाणवला आणि फक्त फटका खेळण्याचा प्रयत्न जाणवला, पण प्रयत्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसला नाहीये. त्या ठिकाणी मात्र बॉल डॉट होते. ऋषभच्या षटकाची सुरुवात चांगली होते, डॉट बॉलने सुरुवात करतो या त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाची स्पेल कंटिन्यू करण्यासाठी त्याला निमंत्रित केलं होतं कॅप्टनने. पाहूया कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला जाईल का. एक जमेची बाजू ठरते की आता बॅटिंग पॉवर प्ले संपला, ही जमेची बाजू खारबाव संघासाठी ठरते, त्याचा उपयोग होईल का. पण बॅटिंग पॉवर प्ले मध्ये चांगला धावांचा पाऊस पडलाय JRने. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन लोअर बॅकलिपने ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉल स्टॉप करेल तोपर्यंत एकदम इथे फिल्डिंग मध्ये तर प्रॉपर योगदान राहिलेलं आहे क्षेत्ररक्षकांचं. आपण खारबाव संघाचा जर विचार केला तर बॉलिंग साईड थोडीशी वीक आहे. जर आपण पहिल्या षटकापासून जर अभ्यास केला गोलंदाजांचा तर बॉलिंग साईड वीक आहे आणि त्याच विकनेसचा उपयोग कुठेतरी वीर आणि रियाज उचलतोय JR स्पोर्ट्स दहिसरसाठी. ऋषभ काटे पुन्हा एकदा या षटकामध्ये प्रामाणिकपणे परत येण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दबाव या सर्व गोष्टी असतातच, कारण क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरलात तर दबाव तर साहजिकच आहे आणि मैदानाच्या बाहेरून म्हणजे पॅव्हेलियन बॉक्समधून तुम्ही विजयाचं अंतर गाठू शकत नाही. विजयाचं अंतर गाठण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागते, खेळ करावा लागतो आपल्या संघासाठी. ऋषभ राईट आर्म ऑफ द विकेट,
रियाजसाठी. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह, मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, करेक्ट केला जाईल. त्या ठिकाणी महेंद्र पाटील आहेत. खूप चांगला स्टॉप, फक्त एक धाव मिळते. एका धावेची वर धावसंख्या झाली ती म्हणजेच 34. दोन्ही आमचे अतिरिक्त पंच हेमंतजी ठाकूर आणि सोबतच विरलजी नायर या सामन्याचा आनंद घेताना. धावसंख्या 34. ऋषभ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतो. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वारंवार आम्ही तुम्हाला समयसूचक राहण्याची विनंती करतोय. स्ट्राईकवर असेल वीर. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह आहे, चांगली ड्राईव्ह आहे. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये ड्राईव्ह केला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि नक्कीच दूरच्या एंडला थ्रो केल्यानंतर 2 धावा पूर्ण करण्याची संधी JR स्पोर्ट्सच्या फलंदाजांना मिळते. एंड निवडणं देखील गरजेचं आहे की आपण कुठल्या एंडला थ्रो केल्यानंतर बॉल लवकर कलेक्ट केला जाईल, हा गोष्टीचा अभ्यास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्याचमुळे रियाज डेंजर एंडला होता, पण थ्रो बॅटिंग एंडला केल्यामुळे मात्र या 2 धावा मिळत आहेत. 2ची वाढ, धावसंख्या 36 झाले. 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. चांगली भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते वीर आणि रियाची. ऋषभ काठे विकेटच्या शोधामध्ये आणि हे षटक चांगला हाताळलं आतापर्यंत. फक्त 4 धावा खर्च केल्यात, एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आहे. यावेळेस बॉल हवेत आहे, मिस टाईम आहे, मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. काहीसा फोर्स लावला नव्हता या स्ट्रोकला आणि कदाचित तेच कुठेतरी फायदेशीर ठरलंय. जर एक्स्ट्रा फोर्स लावला असता तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, पण या 2 धावा देखील तितकाच महत्त्वाच्या आहेत. 2ची वाढ, धावसंख्या 38 झाले. 3ऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल असणार आहे. ऋषभने खूप चांगला प्रयत्न या षटकात केलाय, पण वीर आणि रियाजचं कौतुक का करावं असं वाटतंय की पहिल्या 2 षटकामध्ये जेव्हा गरज होती तेव्हा ते आक्रमक राहिले होते आणि आता मात्र कुठेतरी टेम्परामेंट पाहायला मिळते. आणि प्रत्येक बॅटरकडे टेम्परामेंट असायला हवं. प्रत्येक वेळी फक्त घाई करून चालत नाही, कधी कधी थांबणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते थांबतात या षटकामध्ये वीर आणि रियाज. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल. महेंद्र पाटील त्या ठिकाणी बॉल खाली येतात कॅच कलेक्ट करण्यासाठी आणि हा कॅच कलेक्ट केला जातो आणि पहिला फलंदाज बाद होतोय टीम JR स्पोर्ट्स टीमचा 3 षटकानंतर 38 धावा असताना. गरज. चला जर ड्रिंक्स ब्रेक संपला असेल तर आपण लगेचच मैदानाच्या बाहेर यायचंय आणि या लगेचच क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचंय. साई स्पोर्ट्स खारबाव संघ चांगले या ठिकाणी वातावरण निर्मिती केली जाते. 150 मुलांचा हा समूह, क्रिकेटशी मात्र त्यांचा काहीच संबंध नाही आहे आणि तरी देखील मैत्री जोपासण्यासाठी 32 गावांना त्यांनी एकत्र आणलेलं आहे आणि एकत्र येताना मात्र प्रत्येक गाव आत्मीयतेने येतोय, आपल्या गावाचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि समर्थन देखील समर्थकांचं तितकंच चांगलं मिळते. तर सर्व आमच्या ऑडियन्सचं, फॅन्सचं, फॉलोअर्सचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हावर इतका प्रगल्भ असा विश्वास ठेवलेला आहे. चला लगेच मागे या. चला ड्रिंक्स ट्रॉली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साई तुम्हाला पाहायला मिळेल. वीर बाद झालाय. नॉन स्ट्राईक एंडला साई असेल आणि स्ट्राईकला रियाज असणार आहे. रियाज जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत JR स्पोर्ट्सच्या आशा पल्लवीत असेल, कारण त्यांनी दाखवून दिलंय त्याच्या पहिल्या 4 बॉलवर आल्या पहिल्या बॉलपासून त्यांनी सुरुवात केली आणि तो धुमधडाका मग तसाच कंटिन्यू राहिलेला आहे. 18 बॉल 48 ची गरज आहे.
चला प्लीज मागे वा लगेच या. तुमचा एक्स्ट्रा मेंबर या ठिकाणी आहे, त्यांचं काम तेच आहे की स्कोर चेक करणं. मैदानाच्या आतल्या कुठल्याच क्षेत्ररक्षकांच्या सूचनेचा आम्ही विचार करणार नाही आहोत. खेळाडूंची नावं सांगणं आणि स्कोर चेक करणं अतिरिक्त खेळाडूचं काम आहे. 3-3 आहेत साईश खारबावचे. चला पुन्हा एकदा मॅच स्टार्ट. बॉलिंग मार्क वर अक्षय, स्पेल कंटिन्यू करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो यावेळेस मात्र बॅकफुटला बॅलन्स करून एरियल रूट घेऊन बॉलला पाठवलंय. कव्हर सीमारेषा पार. 6 धावांसाठी या स्पर्धेतला 100वा षटकार. बॉल्स त्याने घेतलेले आहे आणि आता रियाज मात्र यस टाइम लिमिट वारंवार तुम्हाला पंच सूचना का साईश खारबा प्लीज विनंती असेल. 6 षटकांचे 6 सामने बघा. खरं तर 4 ते 4:30 वाजेपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे जर शेड्यूल आपण व्यवस्थित चालू केलं तर. पण आम्ही 6:30 वाजेपर्यंत पोहोचतोय. तर आयोजक मात्र त्या ठिकाणी 9 वाजता तयार असतात या रोजच्या रोज. पण संघ कुठेतरी उशीर येतात. त्याचमुळे आम्ही विनंती करतोय की प्लीज 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 कोऑपरेट फॉर टायमिंग. 6ची वाढ, धावसंख्या 44 धावा. अक्षय एक जबरदस्त बॉलर आहे खरंच ॲक्च्युली. पण आज कुठेतरी एका नव्या परिसरात येताना, एका नव्या खेळपट्टीवर खेळताना, एका नवीन संघासोबत मात्र कुठेतरी अक्षय ती शैली विसरलाय. ते रिदम त्याचं कुठेतरी ब्रेक झालंय असं पाहायला मिळते. पण क्रिकेटपटूने अनुरूप असायला हवं. ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्या ठिकाणी नक्कीच अनुकूलित झालं पाहिजे. धावसंख्या 44. चांगला बॉल यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, कुठलीच घाई नाहीये. कारण रियाजच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि कॉपीबुक स्टाईल फटकेबाजी त्याची चालू आहे. ऑन साईडला, ऑफ साईडला आणि जास्तीत जास्त मुख्यत्वे तो ऑफ साईडला ॲक्टिव्ह आहे. खरंच एक चांगलं क्रिकेट रियाजने JR स्पोर्ट्स संघासाठी दाखवलेलं आहे. धावसंख्या थांबते 44 या आकड्यावर. अक्षय विकेटच्या शोधामध्ये, जसा ऋषभने विकेटचा शोध कंप्लीट केलेला आहे, अक्षय पटेल देखील तो शोध पूर्ण करेल का. यावेळी स्ट्रोक अगोदर कंप्लीट केला गेला होता. खरं तर सोपा चेंडू होता, सोपा बॉल होता, हाफ ट्रॅकर आणि थोडासा स्पीड व्हेरिएट केलेला. पण स्ट्रोक अगोदर कंप्लीट केला गेला बॉडी रोटेट करता आणि बॉल नंतर शरीरावर जाऊन आदळलेला आहे. थोडासा नाराज असेल रियाज, कारण एक सुवर्ण संधी त्याने सोडलेली आहे. एका मोठा फटका खेळण्याची संधी मात्र वारंवार मिळत नाही आणि ती संधी मिळाली होती, पण संधी मिळताना मात्र त्याचा प्रॉपर उपयोग आपल्या संघासाठी करता आला नाही आहे. बॉल जातो डॉट. धावसंख्या दिले 44 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार. अक्षय राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. जबरदस्त बॉलिंग उजव्या त्याच्या बॅटरसाठी. आउटकटर, एक नॅचरल आउटकटर बॉल हाताळतोय. क्रीज बॉक्सच्या कोण्याचा उपयोग करताना अक्षय. जबरदस्त बॉलिंग या 4थ्या षटकामध्ये खरं तर पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, पण त्यानंतरच्या पुढच्या 3 बॉलवर बॅक टू बॅक डॉट बॉल्स. खूप चांगलं व्हेरिएशन रिदममध्ये परत येतो या ठिकाणी. आता कुठेतरी या खेळपट्टीला आपलंसं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अक्षय करतोय. धावसंख्या झालेली आहे 44 धावा. राऊंड विकेट रियाजसाठी. पुन्हा एकदा रियाजचा फुल स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे फॉरवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. एक इझी कॅच, ज्याला आपण लॉलीपॉप सुद्धा म्हणू शकतो, आणि तो कॅच आणि रियाजचा जो सेट बॅटर आहे त्याला बाद करण्याची संधी मिळाली होती खरं तर, आणि ती संधी मिस केली आहे. खरं तर खारबावच्या सर्व समर्थकांनी डोक्यावर हात मारला असेल लगेचच. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा घडामोडी होत असतात. कुठलाच संघ मैदानाच्या आतमध्ये हरण्यासाठी जात नाही आणि कुठलाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खराब खेळ करण्यासाठी जात नाही. योगायोगाने त्या गोष्टी घडत असतात, पण मात्र त्यानंतर सुधारणा होणं देखील तितकंच गरजेचं. धावसंख्या झालेली आहे 45 धावा. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला अक्षय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच साई, जो आता पहिल्यांदाच स्ट्राईकवर आलेला आहे, पहिल्यांदाच फेस करतोय बॉलर अक्षयला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर आहे, थोडासा आखूटप्याचा बॉल आहे. यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट होतोय. 22ची 1 धाव असेल आणि अशा पद्धतीने 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकां समाप्तीनंतर JR स्पोर्ट्स दहिसर टीमची धावसंख्या झालेली आहे 46 धावा आणि जिंकण्यासाठी तर 12 बॉल्समध्ये 40 धावांची गरज आहे. 12 बॉल 40 धावांची गरज. थोडंसं लेट अपडेट होतं आमचं GTC लाईव्ह, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. पण खूप चांगलं काम GTC लाईव्हचं गेल्या 3 दिवसापासून आम्ही
पाहत आहोत. आणि GTCला तुमचा अनुभव कसा राहिला या ठिकाणी या भाईंदर परिसरामध्ये आल्यानंतर? थम्सअप म्हणजेच काय, GTC लाईव्ह जे कल्याण डोंबिवलीवरून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील मन खुश. चला, नो टीम मीटिंग वारंवार पंच त्या ठिकाणी सूचना करतायत. 12 बॉल 40ची गरज आहे. 12 बॉल 40, 20च्या आस्क्रीनकडे खेळावं लागणार आहे. आता दोघांचे स्पेल कंप्लीट झालेत. ऋषभचे देखील 2 षटकं संपलेली आहेत, अक्षयची 2 षटकं संपलेली आहेत. आणि आता बॉलर कोण असेल तर 3 ते 4 बॉलर्स आहेत. चला, या ठिकाणी मॅच रेफरी देखील दर्शवत आहेत की प्लीज नो टीम मीटिंग ड्युरिंग गेम प्ले. फक्त 3 षटकांचा तुम्हाला 2 मिनिटांचा कालावधी मिळेल. त्यावेळेस तुम्हाला खरं तर तुम्हाला सुचवायचं आहे काय ते. एकदा एक चांगला मनोरंजक किस्सा झाला होता अशोक राऊत सरांचा. तर बादशाह ग्राउंडवर टुर्नामेंट चालू होती आणि त्या ठिकाणी अशीच टीम मीटिंग चालू होती आणि खूप वेळापर्यंत ते खेळाडू हर्डलमध्ये होते. तर अशोक राऊत स्वतः आतमध्ये गेले आणि म्हटले की मी बॉलिंग करू का? अशोक राऊत देखील तितकेच दर्जेदार गोलंदाज राहिलेले आहेत. त्यांचा काळ त्यांनी गाजवलेला आहे. तर ते देखील म्हटले होते की मी बॉलिंग करू द्या, जर तुम्हाला आक्षेप नसेल तर. तर खरं देखील आता देखील त्यांच्या मनात तेच चाललं असेल की मी जाऊन सांगू की मी बॉलिंग करू का. चला पुन्हा एकदा जाऊया. सामन्याच्या दिशेने 40ची गरज आहे. नवीन बॉलर सूरज, बाहुबली बॅटर तुम्ही अनुभवला पहिल्या डावामध्ये आणि आता बाहुबली बॉलर म्हणून सिद्ध होईल का खारबाव संघासाठी. पण जोपर्यंत अजूनही तोच उल्लेख करेन, रियाज खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा पल्लवित असेल JR स्पोर्ट्स टीमच्या. पण आता जर शरीरयष्टीचा विचार केला साईच्या, तर त्याच्याकडे देखील कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे तो दर्जा आहे, गुणवत्ता आहे की मोठा स्ट्रोक नक्कीच येऊ शकेल साईच्या बॅटमधून. अजूनही बॅटर्स टेस्ट झाले नाही, खूप बॅटर्स आहेत. तर यस, बॅटिंग लाईनअप आहे पण अजूनही ते टेस्ट झाले नाही आहेत. आता फक्त 3 फलंदाज टेस्ट झालेले आहेत, वीर, रियाज आणि साई. साई जो आता तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. सूरज बॉलिंग मार्कवर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे, उडवलाय प्रभाकर, मात्र स्टँडच्या पलीकडे. 6 धावांसाठी दिमागदार षटकार. जर मौका द्याल तर तुम्हाला मात्र छक्का बसेल आणि हेच कुठेतरी पाहायला मिळालं. आखूट टप्प्याचा बॉल, संधी मिळाली आणि ताकदीचा वापर करून बॉलला फोर्स केलाय योग्य त्या वेळी योग्य त्या दिशेने 6 धावांसाठी. आणि 6 धावांच्या वाढीन धावसंख्या झालेली आहे 52 धावा, 52 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 34ची गरज आहे. 11 बॉल्स आणि 34 धावांची गरज. चांगलं बॅटल आता रंगणार आहे या ठिकाणी. पाहूया पुढच्या बॉलवर काय पाहायला मिळेल. ऑन दी टोज ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. नक्कीच पंचांनी लाईन चेक केली. वाईड बॉलची खूण एकदा वाढेल आणि आता 33 धावांची गरज आहे 11 बॉल्समध्ये. जबरदस्त क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते, प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. अजूनही सामना संपलेला नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर केला जात नाही तोपर्यंत सामना संपत नाही आणि दोन्ही संघ मात्र तगडे संघर्ष करतात या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी. कारण अस्तित्वाची लढाई आणि अस्तित्वाची लढाई लढताना मात्र समर्पक प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि ते शर्तीचे प्रयत्न या दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळत आहेत. साई स्पोर्ट्स कारबा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सूरज पाटील स्ट्राईकवर असेल, बॅटर साई. 11 बॉल्स 33 धावांची गरज. सूरज पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. शोल्डरचा वापर करतोय वारंवार आणि तो वापर करताना कुठेतरी चुकतोय. पाहूया पुन्हा एकदा ट्रॅकवर येईल का सूरज पाटीलची गाडी. ऑन साइडला क्रॉस बॅटेड पूल, त्या ठिकाणी अक्षय येतोय. अक्षय गुड फिल्डर, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. साई बॅक टू पॅव्हेलियन. या ठिकाणी मात्र काय कॅच कंप्लीट केलेला आहे. जबरदस्त कॅच, म्हणजेच काय नेत्रांना सुकवणारा कॅच आणि प्रेक्षकांचं खरंच मनोरंजन करणारा हा कॅच आणि सामन्यामध्ये परत आणणारा कॅच मी तर म्हणेन. कारण या अगोदरच्या बॉलवर स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता 6 धावांसाठी साईनं आणि साई देखील निराश झाले. साईला देखील विश्वास बसत नसेल की एलिव्हेट केलं होतं त्याने बॉलला, फक्त फोर्स केला होता, फुल स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि क्षेत्ररक्षकापासून दूर होता. पण अक्षय तालुका क्रिकेटला एक बेस्ट फिल्डर राहिलेला आहे आणि नेहमी त्याच झोनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. काऊ कॉर्नर मिड विकेटमध्येच तो जास्तीत जास्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच क्षेत्रात मात्र त्याचं दर्जेदार प्रदर्शन नेहमीच राहिलं आहे. पण साईने चांगला खेळ केलाय.
साईला एक चान्स मिळाला होता, चान्स त्याने एक्झिक्यूट केला, पुढचा चान्स घेताना मात्र थोडासा कमी पडलाय. आणि आता इक्वेशन आहे 10 बॉल्समध्ये 33ची गरज आहे. 10 बॉल्स 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल नवीन फलंदाज चेतन. नॉन स्ट्राईकला अजूनही रियाज आहे. रियाज अजूनही सिंहासारखा लढतोय JR स्पोर्ट्ससाठी आणि गरजेचं आहे. आपला रोल काय आहे संघामध्ये, तो रोल ओळखणं गरजेचं आहे. ऑनसाईडला हुक करायचा होता, प्रॉपर पोझिशनिंग घेता आला आणि या बॉल लँड होतोय डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल प्रणयकडून. तोपर्यंत या 2 धावा कव्हर केल्या जात आहेत, 1 धाव कव्हर केले, माफ करा. आता स्ट्राईकवर रियाजला आणण्यात आलंय. हा देखील एक चांगला डिसिजन आहे चेतनचा, कारण चेतन नव्याने आलाय आणि पहिल्या बॉलपासून खेळपट्टीवर रियाज आहे, त्यामुळे ही 1 धाव देखील तितकीच महत्त्वाची आहे. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी या ठिकाणी यूज केली जाते. सूरज आता तयार होतो बॉलिंग मार्कवर आणि समोर असेल चौकारांचा बादशाह. खरं तर या डावातला ज्याने 6 बॉलवर 6 चौकार खेचलेत रियाज, तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. आढावा घेतोय प्रत्येक क्षेत्राचा, कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा मिळतील हा आढावा घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. फक्त हातात बॅट असून चालत नाही, तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आणि युक्ती देखील असणं गरजेचं आहे. आणि कधी कधी क्रिकेट शारीरिकतेने नाही तर कधी कधी मानसिकतेने खेळणं देखील तितकंच समर्पक असणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, वारंवार सूचना असेल. 28 मिनिटांचा कालावधी संपलेला आहे, अजूनही 5वं षटक आहे. बघा वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. बॉलर तयार सूरज पाटील. पुन्हा एकदा ऑन साइडला मिसक्यू पुल स्ट्रोक. अक्षय पाटील कॅच घेण्यासाठी सरसावतोय आणि पुन्हा एकदा अँकर रोल अदा करतोय ऍज अ फिल्डर साईश खारबाव टीमसाठी. आणि फलंदाज बाद रियाज बॅक टू पॅव्हिलियन. लीड बॉलर असण्याची जाणीव करून दिलेली आहे. तुमचा आत्मविश्वास तुमच्यावर इतका असायला हवा की तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा तुम्ही न डगबगता सामना कराल. आणि त्या ठिकाणी अडचणी होत्या. खरं तर 2 लीड बॅटर्स होते आणि त्या लीड बॅटर्सला बाहेर पाठवण्याचं काम सूरजने केलेलं आहे. 2 विकेट्स मिळालेत या षटकामध्ये. रियाजला बाद केलंय, साईला बाद केलंय. आता 2 फ्रेश बॅटर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चेतन तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईकला असेल निखिल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 54 धावा, 54 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉल डिलिव्हर केलेत या 5व्या षटकातले सूरजने. सूरज राईट आर्म द विकेट चेतनसाठी. ऑन साइडला फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल मॅक्सिमम सिक्सर. चौकार.
क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्या. साईश कारभावचाला जास्त वेळ घेतला जातोय आणि इतका वेळ घेऊ नका. बघा भिवंडी परिसर हा समय सूचकतेमुळे ओळखला जातो. ह्याचंच प्रदर्शन तुम्ही या ठिकाणी देखील दाखवाल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आयोजकांच्या वतीने या सूचना येतात. 6 बॉल 22 ची गरज आहे. 6 बॉल 22, 6 बॉल 22 माफ करा. चला प्लीज स्प्रेड आउट. क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्या. 6 बॉल्समध्ये 22 ची गरज आहे आणि तो गोलंदाज कोण असेल जो या ठिकाणी चांगली कामगिरी करेल. सन्माननीय मंगेशजी बांदवडकर गुरुजींचे सुपुत्र काशीमीरा यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आसनस्थ व्हायचं आमच्या अतिथी कक्षामध्ये. सन्माननीय मंगेशजी बांदवडकर गुरुजींचे सुपुत्र आहेत, काशीमीराला बिलॉंग करतात. तर मी विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद सर, आपण आलात या ठिकाणी. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर कोण येईल या मोठी चर्चा केली गेली आणि त्यानंतर मात्र शिक्कामोर्तक झालंय बंटीचं नाव. 6 बॉल 22 धावांची गरज, वय वर्ष 15 आणि डिफेंड करायचे आहेत 22. तर पाहूया तो दमखम पाहायला मिळेल का. आजच्या दिवसाचा हिरो ठरेल का बंटी. 6 बॉल 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि या सीझनमध्ये खूप कमी वयात ते गोलंदाज देखील चांगली कामगिरी करताना आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. काल देखील एकवीर मानकोळी संघाकडून शेवटच्या षटक हाताळणारा गोलंदाज देखील कमी वयाचा मी पाहिलाय. सोहम जो टिंबिवली संघाकडून खेळतो तो देखील कमी वयाचा आहे. आणि आता हा गोलंदाज बंटी हा देखील आपलं नशीब आजमवतोय साईज खारबाव सारख्या एका बलाढ्य संघामध्ये. आणि त्याच्या समोर आव्हान आहे निखिल आणि चेतनचं. ते स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर्स आहेत JR स्पोर्ट्स दहिसरचे. आज थॉमस डायसच्या अनुपस्थित देखील काय बहारदार खेळ JR स्पोर्ट्सचा. 86 धावांचा पाठलाग करताना 5 षटकामध्ये आतापर्यंत धावा लावल्या आहेत त्यांनी. 64 जबरदस्त बॅटिंग. 13च्या धावगतीने आतापर्यंत खेळतोय JR स्पोर्ट्स. चला प्लीज मॅच ऑन. 6 बॉल 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर बॅटर असेल निखिल, बॉलिंग मार्कवर बॉलर तयार बंटी. बॉलला जाऊ दिले, ऑफस्टिकच्या बाहेर आहे. लाईन चेक केले गेले. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. पहिला बॉल वाईड. 6 बॉल्स आता 21 ची गरज आहे. 6 बॉल 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रत्येक बॉल नंतर मात्र एक वेगळं वळण तुम्हाला पाहायला मिळणार आहे या षटकामध्ये. या षटकामध्ये दोन्ही संघाच्या वतीने ते प्रामाणिक प्रयत्न करताना पाहायला मिळतील. कारण मात्र म्हणतात ना की मान लो तो हारे आणि ठाण लो तो जीते. तर या गोष्टीचं देखील तितकाच महत्व आहे प्रत्येक सामन्यामध्ये. हाफ ट्रॅकर आहे, पुन्हा एकदा लाईन मिस करतोय. पंचांच्या वतीने वाईट बॉलची खूण आहे. कुठेतरी सुरुवात करताना तो दबाव स्पष्टपणे जाणवतोय बंटीच्या गोलंदाजीमध्ये. पण मात्र दबावाला बाजूला सारून तुम्हाला खेळावं लागेल. परमेश्वर प्रत्येकाला हिरा म्हणूनच जन्माला घालत असतो, पण या ठिकाणी जो स्वतःला घासतो तो जास्त चमक घेतो. तर या ठिकाणी पाहूया तो प्रयत्न, ती मेहनत या ठिकाणी बंटीची कामी येईल का साईस्पोर्ट खारबाव संघाच्या. या ठिकाणी थोडासा ॲडव्हान्टेज मिळतोय JR स्पोर्ट्स टीमला. निखिल तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. मैत्रीचे 2022चा हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवतात. बंटी ओव्हर द विकेट. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल गोज बियॉन्ड साइड स्क्रीन फॉर मॅक्सिमम यूज इट 6 रन. वेळा निर्णय घेण्याची वेळ येते, पण योग्य तो निर्णय तुम्हाला यशाकडे घेऊन जात असतो. या ठिकाणी मात्र पहिला बॉलवर एक षटकार खर्च केलेला आहे गोलंदाज बंटीनं आणि 5 बॉलमध्ये आता 14 धावांची गरज आहे. मेहनत ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवून देत असते. आणि मात्र नाही जमणार हा प्रयत्न करण्याऐवजी एकदा करून बघा. एकदा अपयश येईल, पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तर पाहूया बंटी पुन्हा एकदा तसाच कमबॅक करतोय का आपल्या संघासाठी. कारण महत्त्वाचं आहे, कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाहीये. तुमचं वय किती आहे याला काही महत्त्व नाहीये, फक्त तुमचं मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा आहे त्यालाच मात्र महत्त्व आहे. पाहूया बंटीकडून तसा कमबॅक पाहायला मिळेल का. या ठिकाणी सिली मेडॉपला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. 5 बॉल्स 14 धावांची गरज. बॉल बॅटिंग मार्कवर बॅटर तयार निखिल. पुन्हा एकदा बॅट अँड पॅडमधला बॉल होता. बॉटमचा वापर करून मिड विकेट रिजनमध्ये बॉल एक्झिक्यूट केला. त्या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळणार. थ्रो बघा, थ्रो वाईड आहे. आणि या चुका शेवटच्या क्षणाला साईड स्पोर्ट खारबाव संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जाण्यासाठी महत्त्वाच्या असतील. एक धाव महत्त्वाची आहे या शेवटच्या क्षणामध्ये. पहिला डाव खूप चांगला खेळला होता साईड स्पोर्ट खारबाव संघाने, पण या दुसऱ्या डावामध्ये बॉलिंग थोडीशी वीक राहिली. क्षेत्ररक्षण देखील अक्षय पाटीलचं वगळलं.
तर बाकी क्षेत्ररक्षण देखील थोडंच 19-20 राहिलेलं आहे. तर त्याचमुळे मात्र कुठेतरी ॲडव्हान्टेज खातोय जे आर स्पोर्ट्स दहिसर संघ. आता 4 बॉल्समध्ये आता गरज आहे 12 धावांची. 4 balls 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा बॉलर तयार. बंटी स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. निखिल चांगली ड्राईव्ह आहे गॅप मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन क्षेत्ररक्षक पोहोचेल त्या ठिकाणी. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार आहे. थ्रो थोडासा उशिराने. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. बघा खूप चुकीचं क्रिकेट या ठिकाणी खारबाव संघाचं पाहायला मिळते या शेवटच्या क्षणामध्ये जेव्हा जास्त गरजेचं होतं. आणि आता 3 बॉलमध्ये गरज आहे 9 धावांची. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी जे आर स्पोर्ट्स दहिसरचं पाहायला मिळालंय. कुठलीच तमा न बाळगता कुठलीच भीती न बाळगता त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांनी मात्र प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलेलं आहे. पण बंटी अजूनही स्ट्रगल करतोय. बंटी या ठिकाणी स्ट्रगल करतो. हा पुढचा बॉल पंकज खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांसाठी हा पुढचा बॉल महत्त्वाचा ठरणार आहे. निर्णायक नक्कीच ठरू शकणार आहे कारण या ठिकाणी मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकाची साथ बंटीला मिळत नाहीये आणि त्याचमुळे बंटीची जी लय आहे ती लय हळूहळू बिघडते. त्यामुळे क्षेत्ररक्षकांनी देखील साथ देणं गरजेचं आहे. 3 बॉल्समध्ये 9 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 3 balls 9 तुम्हाला 9 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट कराव्या लागतील. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. वॉट अ मॅच. गुड मॅच. चांगला बॉल तितकीच चांगली ड्राईव्ह आहे. बॅलन्स करून आहे. बॅकफुटला त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करून थ्रो केला जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार. या ठिकाणी धावचीची संधी आहे. पंचांकडे लक्ष वेधलं जाईल आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅटर बॅक. येते काय जबरदस्त असे कापतायत. क्रिकेटचा हा स्तरार तुम्हा आम्हाला जवळ घेऊन आलेला आहे. 2 बॉल 8 धावांची गरज आहे. 2 ball 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निकेत जातोय जो स्ट्राईक एंडला खेळणार आहे. या पुढच्या बॉलवर धावा येणं गरजेचं आहे आणि कमीत कमी 2 धावा येणं गरजेचं आहे. पुढच्या या बॉलवर कमीत कमी 2 धावा येणं गरजेचं आहे. जबरदस्त पाठलाग मित्र म्हणजे जे आर स्पोर्ट्स टीमचा या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर हळूहळू धडकी भरली होती साई स्पोर्ट्स खारबाव संघाला पण त्यानंतर मात्र रियाज बाद झाला. रियाजच्या पाठोपाठ चेतन बाद झाला आणि त्याचमुळे कुठेतरी सुटकेचा निश्वास या ठिकाणी साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या खेळाडूंनी टाकलेला आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. जे आर स्पोर्ट्स संघ कधीही कमबॅक करू शकतो. हा बॉल खूप जास्त महत्त्वाचा आहे. प्राइसलेस बॉल आहे. लाख मोलाचा बॉल आहे. या बॉलवर कमीत कमी 2 धावा येण्याच पाहिजेत. या ठिकाणी जे आर स्पोर्ट्स संघाचा फलंदाज जो नवीन आलेला आहे निकेतसाठी एक ते कडवं आव्हान असणार आहे. अग्निपरीक्षा असणार आहे. तारेवरची कसरत असणार आहे. पाहूयात या तारेवरच्या कसरतीला कशा पद्धतीने पार करतोय बॅटर निकेत. 2 ball 8. बंटीने मात्र आपला खेळ दाखवलाय. आपले नैसर्गिक बॉलिंग या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि चांगलं भविष्य आहे. क्षेत्ररक्षण आता चांगलं होणं गरजेचं आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघासाठी. 2 balls 8 धावांची गरज. ऊंचाई नहीं मिलती पैरों की एडिया उठाने से, ऊंचाई मिलती है कुछ कर दिखाने से. आणि या ठिकाणी मात्र कमी वयाचा गोलंदाज आता यशाच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच गोलंदाज बंटी. आणि त्यासमोर मात्र निकेत नावाचं ब्रह्मास्त्र जे आर स्पोर्ट्सचं आहे ज्यांनी मिडल ऑर्डरसाठी त्याला ठेवलं होतं आणि मिडल ऑर्डर आता खेळताना शेवटच्या घटकेमध्ये मात्र जास्तीत जास्त मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करताना तो आता पाहायला मिळणार. 2 balls 8ची गरज. ओईनी हा बॉल खूप जास्त लेग स्टिकच्या बाहेर आणि या 2 धावा वाईडच्या मिळतील. सामन्यामध्ये पुन्हा एकदा जे आर स्पोर्ट्स संघ परत येतोय. 2 balls 6 धावांची गरज आहे. कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक केला तर ती गोष्ट तुमच्या पथ्यावर पडते. या ठिकाणी मात्र वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण वेगळं करताना तुमचं अस्तित्व खराब होणार नाही ना याची काळजी साई स्पोर्ट्स खारबाव संघाने घ्यायला होती. या ठिकाणी मात्र चुका होत आहेत आणि पुन्हा एकदा फायदा होतोय तो म्हणजे जे आर स्पोर्ट्स दहिसर संघाला. 2 balls 6 धावांची गरज. 2 balls 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि या ठिकाणी मात्र मोठा संघर्ष आता असताना येणार आहे. कुठला संघ जिंकेल या प्रश्नाचं उत्तर काही वेळातच तुम्हाला मिळणार आहे. पण मात्र या ठिकाणी प्रेक्षकांनी देखील आमचं मन जिंकलं. जास्तीत जास्त प्रतिसाद GTC लाईव्हच्या वतीने देखील आम्हाला पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असेल. 2 ball 6ची गरज. बंटी स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार. तुम्हाला निखिल पुन्हा एकदा वाईड बॉल. आणि या क्षणाला जर तुम्ही अशा चुका कराल तर मात्र स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्या योग्य तुम्ही नाही आहात असंच कुठेतरी स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आसारोडले संघ दाखल झालाय त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. द बेस्ट टीम ऑफ ठाणे
आणि त्याच्यासोबतच बेस्ट टीम ऑफ वर्तनगर तिरंगा स्पोर्ट्स खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 बॉल्स जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 5 धावांची. प्रत्येक बॉल नंतर एक वेगळी गोष्ट या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. दोन्ही संघांकडून मात्र प्रयत्न चांगले राहिलेले आहेत, पण कुठेतरी अनुभवाची कमतरता जाणवते बंटी या गोलंदाजामध्ये. पण मात्र आता जर तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर जग तुम्हाला नक्कीच प्रसिद्ध करणार आहे. तर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर या पुढच्या 2 बॉलवर तुम्हाला अडवायचं आहे 5 धावा. 2 बॉल्स 5 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅटिंग वर स्ट्राईक करत असेल तो म्हणजेच निखिल असणार आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आलेला आहे. मोहम्मद वारेकर, लखन जाधव वेलकम. 2 बॉल 5. पुन्हा एकदा स्ट्रोक तर तितकासा प्रॉमिसिंग नाही. बॉल जर स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चुकी जाणवते, पण वेळीच बॅकअप आहे. थ्रो पुन्हा एकदा चुकतोय. काय होते नक्की साई स्पोर्ट्स कारभार संघातल्या क्षेत्ररक्षकांना? खरं तर इतकं कमी दर्जाचं क्रिकेट मी आजपर्यंत कधीच पाहिलं नाही आहे. साई स्पोर्ट्स कारभार संघाचं वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका. खरं तर 15 धावा चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे बहाल केल्या जे आर स्पोर्ट्स टीमला. आता 1 बॉल 3 धावांची गरज आहे आणि 3 धावा कंपल्सरी तुम्हाला चेस करायचे आहेत. 1 बॉल 3ची गरज आहे. बंटी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. त्या ठिकाणी अक्षय त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतोय आणि पाहूया आता तो आत्मविश्वास कामी येईल का, कारण यावेळीस मात्र त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सांत्वनाच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कौतुकाची थाप मिळणं गरजेचं आहे. पाहूया या पुढच्या बॉलवर बंटी आपला दरारा दाखवेल का. वय कमी आहे पण मात्र यशाला गाठण्याची जी जिद्द आहे, ती चिकाटी आहे, ती मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. स्ट्राईकवर तुम्हाला बॅटर पाहायला मिळतोय. निखिल खेचेल का षटकार, खेचेल का चौकार, जिंकेल का जे आर स्पोर्ट, की त्या ठिकाणी विकेट घेऊन साई स्पोर्ट्स खारबाव दिमागात पुढे येईल. एका बॉलमध्ये 3ची गरज. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. 1 बॉल 3. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि या ठिकाणी या 2 धावा कंप्लीट आणि आता एका बॉलमध्ये 1ची गरज आहे. या ठिकाणी तर मात्र खूप खराब क्रिकेट खेळलं गेलेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून आणि आता मात्र एका बॉलमध्ये 1ची गरज आहे. एका बॉलमध्ये 1ची गरज आहे. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत आणि बॉलिंगच्या बाबतीत खूप उणीवा आज साई स्पोर्ट्स कारभार संघाच्या पाहायला मिळाल्या. आता मात्र 1 बॉल 1ची गरज आहे आणि अजूनही संधी आहे साई स्पोर्ट्स कारभार संघाला. अजूनही जर बॉल डॉट विकेट घेतला गेला तरी सुद्धा सामना जिंकू शकतील या ठिकाणी साई स्पोर्ट्स खारबाव. नवीन बॉलर बंटी तर या ठिकाणी चांगला प्रयत्न करतोय, पण स्पष्टपणे अनुभवाची कमतरता जाणवली. एका षटकामध्ये 22 धावांची गरज होती आणि आता एका बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी जिंकण्याच्या उद्देशाने आलेले आहेत आणि जर तुम्हाला सामना आवडला असेल मित्रांनो टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी. 86 धावांचा पाठलाग करताना जे आर स्पोर्ट्सने आतापर्यंत 85 धावा बनवल्यात. एका बॉलमध्ये 1ची गरज आहे. स्ट्राईकवर तुम्हाला बॅटर पाहायला मिळतोय. निकेत आहे, निखिल आहे, नॉनस्टिकला असणार आहे दया. 1 बॉल 1. आता शेजारी वाढतील. जवळ येणारं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेजारी वाढतील बॅटरचे आणि या 1 बॉलवर मात्र हिरो म्हणण्याची वेळ दोन्ही संघातल्या खेळाडून आले. दया सुद्धा, निखिल सुद्धा किंवा बंटी सुद्धा. मागच्या 71 बॉलवर काय झालंय त्याचा विसर करून या 72व्या बॉलवर मात्र तुमचं अस्तित्व तुम्हाला पणाला लावायचं आहे आणि हा तुमच्या आयुष्यातला शेवटचा बॉल खेळण्यासाठी आणि फेकण्यासाठी बॅटर आणि बॉलर 12,000 रुपयाचा हा बॉल. पाहूया कुठला संघ आपल्या नावावर करतोय साई स्पोर्ट्स खारबाव की जे आर स्पोर्ट्स दहिसर. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने. बॉलर तयार होतोय बंटी आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल निखिल. वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जाते पण मात्र या दबावातल्या गोष्टी आहेत, पण दबावाला बाजूला सोडून दोन्ही संघ मात्र या ठिकाणी एक प्रामाणिक क्रिकेट खेळण्यासाठी आले आहेत. पाहूया कोण बनतोय हिरो, कोण बनतोय झिरो, कोण बनतोय विजेता आणि कोण जातोय खाली मान घालून मैदानाच्या बाहेर. एका बॉलमध्ये 1ची गरज. क्षेत्ररक्षण पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये, ऑन साइडला फक्त 1 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात केला आहे. पाहूया या बॉलला आपलंसं करेल का निखिल, या बॉलला आपलंसं करेल का बंटी, आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करतील का 2 खेळाडू. लेट्स सी. ऑल द बेस्ट. एका बॉलमध्ये 1 धावेची गरज. बंटी बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेस मात्र ग्लान्स केलंय आणि ही विजयाची 1 धाव. जे आर स्पोर्ट्स संघ ठरतोय विजेता. विजेता संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक साई स्पोर्ट्स खारबाव.